सगळ्यांना आत्मवंदन, नमस्कार करते माझ्या सगळ्या फॅमिलीला, कुटुंबाला. खूप खूप प्रणाम, वंदन करत आपल्या सगळ्यांचे सद्गुरू, आपले लाडके ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी, महाअवतार बाबाजी आणि ब्रह्मांडातील सर्व दिव्य शक्तींना वंदन करत, स्मरण करत, आपल्या उच्च आत्म्यासोबत एक होत, ईश्वरासोबत एक होत, आज आपण आपल्या पिरामिड संस्थेतल्या ज्येष्ठ अशा नेहाताई, नेहाताई मिरजगावकर, एक मास्टर यांना आज आपण भेटणार आहोत. ही माझी पहिलीच वेळ आहे. त्यामुळं जर माझ्याकडून काही राहिलं, काही चुकलं, तर समजून घ्या. नेहाताई यांच्याबद्दल मी आजच जाणून घेणार आहे जास्त करून. त्यांच्याबद्दल मी ऐकलंय त्यांना भेटायचा योग आला नाही. पण त्यांची आणि माझी भेटसुद्धा एक वेगळ्याच पद्धतीने झाली. अद्भुत होतं, जे काही मी अनुभवलं त्यावेळी. तो प्रसंग थोडक्यात सांगते आणि लगेच आपण नेहाताईंकडे वळू. एकदा घरी बसलेली असताना माझ्याकडे अ, आपल्या पिरॅमिड संस्थेचं मासिक आलं आणि ते मासिक मी उघडलं. त्याच्या आदल्या दिवशी मी विचार करत होते, की मला थोडंसं ज्ञानेश्वरी वाचावसं वाटतंय. ज्ञानेश्वरीबद्दल माहिती घ्यावीशी वाटते आणि असं म्हणून दुसऱ्याच दिवशी हातामध्ये ते मासिक आलं. मासिकामध्ये मी बघत असताना अनेकांचे अनुभव वाचत होते आणि त्याच वेळेस ज्ञानेश्वर महाराजांचा ज्ञानेश्वरीवरचा एक मला छोटासा लेख दिसला. तो वाचला आणि बघितलं की कोणी लिहिलाय, तर नाव दिसलं नेहा मिरजगावकर आणि सोलापूर. सोलापूर माझंही माहेर असल्यामुळं मला खूप आनंद झाला आणि विचार केला, की जेव्हा कधी आपण सोलापूरला जाऊ, तेव्हा नेहाताईंना नक्की भेटू. कुठून तरी त्यांचा फोन नंबर मला मिळाला पाहिजे. अशी एक शुद्ध इच्छा मी त्यावेळेस ते इंटेन्शन त्या ब्रह्मांडामध्ये दिलं. दुसऱ्याच दिवशी माझी आई पिठापूरला जात होती काही लोकांसोबत. आईने अचानक फोन केला मला. मला म्हणाली, "अगं, तू ते पिरॅमिड संस्थेचं ध्यान करतेस ना? आमच्यासोबत पण एक मॅडम आहेत. त्यांच्याशी बोल. त्या पण त्या संस्थेसोबत आहेत." आणि तिकडून आवाज आला, "मी नेहा मिरजगावकर बोलते." तर बघा, ही एक शुद्ध इच्छा आपण ब्रह्मांडाला सांगितलेली आणि लगेचच नेहाताईंच्या रूपाने ती पूर्ण झाली. त्या दिवशी नेहाताईंचा नंबर मला मिळाला. आज त्या गोष्टीला मला असं वाटतं 1.5 वर्ष होतायत. तो फोन नंबर माझ्याकडे होता. फारसे काही मी त्यांच्या संपर्कात ह्या निमित्ताने, ध्यानाच्या निमित्ताने राहू शकले नाही. कारण मुंबईत असल्यामुळं सोलापूरला फारसं जाणं झालं नाही आणि त्यांची भेट काही झाली नाही. पण आज जून महिना 2026 मध्ये आम्ही हा व्हिडिओ रेकॉर्ड करतोय आणि 1.5 वर्षानंतर साधारण हे आयोजन केलेलं होतं. पितामहांचं प्लॅनिंग, की ह्या निमित्ताने नेहाताईंशी माझं बोलणं होणार होतं आणि तोच आज योग घडून आला. ज्या दिवशी फोन नंबर घेतला, त्या दिवशी माहीत नव्हतं. फक्त वाटलं आपल्याला घ्यावंसं सांगितलं चाललंय, तर घ्यायचा. ह्या पद्धतीनेच मी तो फोन नंबर नुसता सेव्ह करून घेतला आणि आज त्याचा उपयोग असा होणार होता, की नेहाताई आपल्या मंचावर, आपल्या चॅनलवर आपल्या सगळ्यांशी बोलण्यासाठी आल्यात. कुठेही हा इंटरव्ह्यू किंवा ही मुलाखत किंवा त्यांचं जे शेअरिंग आहे, एक अगदी मी सहज एक चर्चा असा ठेवायचा प्रयत्न करेन, की नेहाताईंना जे काही त्यांना आपल्यापर्यंत पोहोचवायचंय, पितावांना आपल्यापर्यंत पोहोचवायचंय, ते अगदी सहजपणे आपल्या सगळ्यांपर्यंत यावं आणि आपल्या सगळ्यांच्या अंतःकरणात एक-एक शब्द उतरावा आणि आपल्या सगळ्यांचं सर्वोच्च हित ह्यामध्ये आपण साधावं. हे एक इंटेन्शन, एक संकल्प ब्रह्मांडापुढे ठेवते आणि आपण नेहाताईंना बोलू आणि सुरुवात करू. नेहाताई तुमचं खूप खूप स्वागत करते सगळ्यात आधी आपल्या मंचावर आणि तुम्ही माझ्या माहेरच्या आहात त्यामुळे जास्त अजून आनंद होतोय. खूप खूप धन्यवाद. आज इथे तू मला आमंत्रित केलंय आणि मलाही तुझ्यासारखाच खूप आनंद होतोय तुला भेटून. कारण आपली भेट ही खरोखरच एक अद्भुत होती त्या दिवशी. आणि सोलापूरची मुलगी आज इतकं छान मुंबईत राहून इतकं छान काम करते, हे पाहून मलाही छान वाटतंय. थँक नेहाताई, मी थोडंसं माहिती देते तुमच्याबद्दल. तर 2006 पासून नेहाताई पिरॅमिड संस्थेशी PSSM पिरॅमिड स्पिरिच्युअल सोसायटीज मूव्हमेंट या संस्थेशी जोडल्या गेल्या. सोलापूरमध्ये 20 वर्ष झालं त्या कार्यरत आहेत आणि पितामहांचा एक-एक संदेश प्रत्येकाच्या अंतःकरणात उतरावा ही कळवळीने तो प्रयत्न करतायत आणि
आनापानसती ध्यानाबद्दल प्रसार प्रचार तसेच पिरॅमिडच्या बाकी ज्या आपण आज ऐकू की जे काही कार्य आहे ते पितामहांनी सुरू केलेलं हे एवढं मोठं की मानव जातीच्या कल्याणासाठीचे हे कार्य जे काही घेतलेलं आहे हातामध्ये ते पुढे नेण्यासाठी त्या सतत तत्पर असतात, कार्यरत असतात आणि त्यांचा हा आत्तापर्यंत जो प्रवास आहे, ते आज आपल्याला सगळ्यांना सांगणार आहेत. मी पण खूप उत्सुक आहे, कारण मला पण त्या गोष्टी माहीत नाहीयेत आणि त्यामुळं मी आता अ, नेहाताईंना ह्याबद्दल सगळी माहिती आम्हाला देण्यासाठी मी त्यांना आग्रह करेन. तर नेहाताई मला तर सगळ्यात आधी ऐकायला आवडेल, की तुमची थोडक्यात ओळख करून द्या आणि कसे तुम्ही पिरॅमिड संस्थेशी जोडले गेला, का जोडले गेला याबद्दल आम्हाला सांगा? थँक्यू. ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी यांच्या चरणी कोटी कोटी वंदन. आणि त्यांच्यामुळे मी आज जे काही आहे ते त्यांच्यामुळे, गुरूंमुळे. माझ्याबद्दल सांगेल, मी सोलापूरचीच, इथे लग्न होऊन इथे आलेली. नेहमी वाटायचं की सोलापूर मला का मिळालं, कारण माझं माहेर अतिशय निसर्गाच्या सानिध्यात, जुन्नर छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान, तिथे ते माझं माहेर, ते माझं जन्मस्थान. आणि जेव्हा सोलापूरला आले तेव्हा अरे इथे काही नाही, दरी म्हणजे डोंगर नाही, काही नाही, असं थोडं मला नेचर मी मिस करायची. पण घरातलं वातावरण छान होतं. पण एक असं की का इथे का आले मी, असं एक थोडा तो एक प्रश्न असायचा मनात नेहमी. इतकं सगळं सोडून आपल्याला देवाने इथं का आणलं? लहानपणापासून धार्मिक वृत्तीची, आणि लहानपणापासून एक प्रश्न मनात नेहमी असायचा की कुणीतरी ती एकच शक्ती आहे की ती हे सगळं सांभाळते आणि ते मला माहित नाहीये आणि ते मला जाणून घ्यायचंय. अगदी लहान वयापासून गजानन महाराजांना मानत आलेली, त्यांची पोथी वगैरे खूप लहान वयातच वाचायला सुरू केलेली. हा सगळा प्रवास, त्याच्यानंतर मी ब्रह्मकुमारीमध्ये खूप वर्ष होते. 3 वर्ष मी तिथे होते. 8वी 9वी 10वी शालेय ह्याच्यात. मग तिथे खूप जास्त माझं म्हणजे आध्यात्मिक प्रगती झाल्या असं व्हायला लागल्यावर भावाला वाटलं ही कुठेतरी आता त्याच्यात जाईल, किंवा घरच्यांना असं वाटलं. तर मग शाळा कॉलेजच्या निमित्तानं मला तिथून थोडंसं की नाही आता तू अभ्यास कर, आधी शाळा, करिअर ते बघ आधी, कॉलेज आधी, तू शिक्षणाकडे लक्ष दे. आणि मग तिथून थोडंसं माझं ते डिस्कनेक्ट झालं. पण तो तिथेच प्रवास होता. त्याच्यानंतर लग्न होऊन इथे आले सोलापूरला. सोलापूरला छान सगळं घरात सगळं आध्यात्मिक वातावरण, सासूबाई अतिशय धार्मिक प्रवृत्तीच्या आणि सासरे माझे गुरु दत्तभक्त. त्याच्यामुळे घरातही असं पोषक वातावरण की सगळे भक्ती मार्गातले. त्यामुळे छान चाललेलं होतं सगळं. पण एक मनात होतं की काहीतरी आहे की जे मला माहित नाहीये. त्याची एक जिज्ञासा कायम असायची. आणि नेहमी म्हणायची मी, काय आपण पूजा अर्चा हे सगळं करतो आणि पुन्हा आपण विकारांमध्ये येतोय. म्हणजे पूजा केला की 1 तास प्रसन्न वाटेल, पण पुन्हा आपण आलो की अरे कामवालीने असं नाही केलं, आपण तिला बोलू काहीतरी, तिला ह्याच्याशी असं वागू. म्हणजे कुठेतरी काहीतरी आहे की जे आपल्याला शिकायचंय, की जे इथं मिळत नाहीये आपल्याला. ही एक आतून जिज्ञासा कायम होती. 2006 साली ब्रह्मर्षी पितामह पत्रीजी रेड्डी सरांच्या घरी आले होते आणि ते असे परत चालले होते. तर मी पाठमोरं त्यांना बघितलं आणि ते माझं अगदी पहिलं त्यांना मागून पाहिलेलं, मी पाहिलेलं. पत्रीजींनी तेव्हा पाहिलं नाही. तर असंच शेजारी कुणीतरी आलं असेल, दाढीवाला बाबा असं बघून मी ते पूर्ण दुर्लक्ष केलेलं. नंतर एक 3-4 महिन्यांनीच रेड्डी सरांनी एक पॉम्पलेट दिलं होतं. तेलुगू भाषेतलं होतं. तेही मी बाजूला ठेवलं आणि तिथे पत्रीजींचा एक गोल छोटा फोटो होता. कोणीतरी दाढीवाला माणूस असेल असं म्हणून तेही ठेवलं. पण जेव्हा रेड्डी सरांनी इथे पिरॅमिड बालाजी अपार्टमेंटमध्ये लक्ष्मीनारायण पिरॅमिड सेंटर ओपन केलं. पहिल्या दिवशी आम्हाला बोलावलं आणि तिथे गेले मी. आणि छान नेहमीच सांगते मी, की जेवणासाठी गेलेली मी आणि मला जीवनाचा मार्ग मिळाला. की त्यांनी जेवण वगैरे ठेवलं होतं आणि सोसायटीतलं अगदी शेजारीच राहतात. मग खूप आग्रहाचं म्हणून गेलेलो आम्ही. आणि मग तिथे त्यांनी रेड्डी सरांनी मात्र पहिले 40 मिनिटं मेडिटेशन करून घेतलं आणि पहिल्या सेटिंगमध्ये मला हातामध्ये प्रचंड व्हायब्रेशन जाणवलं. प्रचंड की माझे दोन्ही हात एकसारखे झालेत, की इथं हे काही नाही. मग तो एक अनुभव मला खूप छान आणि खूप सारी एनर्जी, म्हणजे काहीतरी आहे, स्पंदन आहे तिथे. आणि म्हटलं हे काहीतरी आहे. आणि मग त्या दिवशी पत्रीचे आले नव्हते.
तिसऱ्या दिवशी पत्रीजी आले सोलापूरला आणि ती पहिली पत्रीजींची भेट. पत्रीजींची भेट म्हणजे त्यांनी जसं काही सगळं आपल्याला वाचतात तसे पत्रीजी पूर्ण म्हणतो ना आपण स्कॅनिंग करतात तसं त्यांनी केलेलं. आणि त्यावेळेस त्यांनी, मी नॉन व्हेजिटेरियन होते, तर असे मला अगदी ह्याच्यात क्यों मांसाहार करती हो, ये पेट क्या स्मशान घाट है, राक्षस बनना है, असं जोरात रागवले. आता हा म्हणजे पहिल्यांदा मी एका माणसाला भेटते, एका व्यक्तीला भेटते, गुरु आणि ते दाढीवाला आणि नवरा सोबत, आणि बापरे हे असं आपल्याला बोलतायत. ते थोडंसं कुठं, पण ह्यांना कसं कळलं की मी नॉन व्हेजिटेरियन आहे. बरं, बरेच जण होते, ह्यांनी मला का सांगितलं. मला ते थोडंसं दोन्ही होतं की द्विधा, की मला का सांगितलं म्हणजे इथला अहंकार पण होता आणि उत्सुक हे कुतूहल पण होतं की ह्यांना कसं कळलं. दोन्ही प्रश्न, दोन्ही ते होतं मनस्थितीत. आणि मग पत्रीजी त्या दिवशी शिर्डीला पहिलं आपलं महाराष्ट्र ध्यान महायज्ञ होतं महाराष्ट्रातलं, तिथे चालले होते. आणि मग तिथे पत्रीजी गेले त्या दिवशी, त्यावेळेस पहिली भेट. आणि पण मला मेडिटेशनचं, मी तेव्हा मेडिटेशनला जास्त कनेक्ट. पत्रीजी भेटले, ठीक आहे, त्यांनी ते सांगितलं, पटलं, म्हणजे तेवढी तिथे नाही, पण मेडिटेशनला कनेक्ट झाले होते. आणि मग रेग्युलर तिथे शेजारी मेडिटेशनला बसायला लागलो. मी आणि माझी जाऊ, रेड्डी सर, आम्ही असे रोज ध्यान करायचो. आणि सलग 2-3 महिने आम्ही ध्यान केलं आणि मला तिथे जाणवायला लागलं, खूप बदल जाणवायला लागला, की मला शांत वाटायला लागलं. मी कुठेतरी शांत होती. आतमधला माझा जो आहे, की आत मला अंतरात्म्यात मी शांत होत आहे. आणि ही शांतीचा अनुभव मला तिथे पहिल्यांदा पिरामिडमध्ये. आणि एक असं की नकळत मी जेव्हा मेडिटेशनला बसायचे तेव्हा मुलं माझी लहान होती त्या वयात, मुलं अगदी एक धाकटा 7-8 वर्षाचं. मुलांचं स्कूल असायचं, घरात जॉईंट फॅमिली, आणि सगळं करून 11 वाजता आम्ही दुपारी जायचो मेडिटेशनला. मिस्टर ऑफिसला गेले सगळं. मग 11 ते 12 पर्यंत आम्ही मेडिटेशन करायचो. तेव्हा आम्ही वेळ बघत नव्हतो, की सगळे म्हणायचे काही ध्यानाची वेळ आहे का, पण नाही, मला वेळ निवांत मिळते ना. आणि नकळत 11 वाजले की आमचे असे पाय वळायचे. म्हणजे हे एक आतून आपला आत्मा आपल्याला सांगायचं, की नाही आता मला ध्यान करायचं. इतका अवेअरनेस त्यावेळेस एक 2-3 महिन्यातच. आणि मग ध्यानामुळे खूप छान. आणि मग पत्रीजी यायला लागले. मग पत्रीजी भेटले. पत्रीजींना गुरु मानायला मला थोडा वेळ लागला. कारण एका ह्याच्यात प्रथमदर्शनी ते मला वाटले सगळे, पण ते असे रागवायचे, तर हे का रागवतात कळायचं नाही. कारण माझा अहंकार आड येत होता त्यावेळेस. हे का मला रागवतायत किंवा हे मला का? पण आता मला कळतंय की अरे, का ते मला रागवतात, किंवा जसं म्हणतो ना आपण, सोनाराला म्हणजे सोनार कसं, किंवा एक असं छन्नी हातोडा देऊन त्या मूर्तीला, तसं त्यांनी मला घडवलेलं आहे पत्रीजींनी. असं छन्नी हातोडा घेऊनच बसलेले असायचे असे, असं मला वाटायचं. आणि इतक्या लोकांमध्ये ते बोलायचे. पण हळू मला लक्षात आलं, की माझ्या दुर्गुणांवर इथं काम करायचंय मला. मला काम करायचंय. आपण दुर्गुण आहे म्हणू नये, पण इथे मला काम करायचंय. माझ्यासाठी मला इथे काम करायचंय. तर असे पत्रीजी भेटले. आणि जेव्हा मग खऱ्या अर्थानं मला पत्रीजी, एक थोडा वेळ लागला, तर मग त्यावेळेस कृतज्ञता, फक्त कृतज्ञता, बाकी काही नव्हतं. आणि ही किती सालची गोष्ट आहे, म्हणजे साधारण कुठल्या वर्षातली? 2006 2006 2006. 23 डिसेंबरला पत्रीजी आले होते. कारण माझा त्या दिवशी लग्नाचा वाढदिवस होता. त्यामुळे माझ्या चांगलं लक्षात आहे. 23 म्हणजे डिसेंबर नेहाताई तुम्ही 19 आणि 26 डिसेंबरला पत्रीजी आले. 3 आले. दिवसात. म्हणजे ह्याचा अर्थ की तुम्ही रेड्डी सरांच्या शेजारी राहायचा जवळपास त्या एरियामध्ये. म्हणजे अगदी तसंही शेजारी. अगदी शेजारी, म्हणजे तसंही सज्जन सांगत्य तुम्हाला घडत होतं आणि त्यातूनच तुम्हाला पितामहांची भेट झाली. एकतर मला हे ऐकतानाच असं वाटतंय, की तो प्रसंग डोळ्यासमोर उभा राहतोय आणि असं वाटतंय, की आम्ही सगळेजण ऐकणारे तिथं उपस्थित आहोत. ज्या प्रकारे तुम्ही त्या भावना व्यक्त केल्या, की कसे पितामह तुमच्या आयुष्यात आले आणि किती सौभाग्य, की तुम्ही पितामहांना फिजिकली, शरीराने त्यांचा सहवास तुम्हाला मिळाला. त्यांचे व्हायब्रेशन्स तुम्ही फील केले. पहिल्याच प्रयत्नामध्ये, म्हणजे पहिल्याच वेळी जेव्हा तुम्ही गेलात, हातामध्ये ती स्पंदनं जाणवली. आणि तुम्ही सांगितलेला एक महत्त्वाचा पॉइंट, की मुलं लहान होती.
पण त्यातही तुम्ही 11 ते 12ची वेळ काढायचा, जाऊन बसायचं तिथे जाऊन. आणि जरी लोकांना ते ऑड वाटले, की ही ध्यानाची वेळ थोडीच असते, ध्यान तर पहाटे करायचं असतं किंवा रात्री अगदी शांत वेळेत मध्यरात्री. पण तो कुठलाही फॅक्टर ह्याच्यामध्ये तुमच्यात नव्हता, की जसा वेळ मिळाला आपल्या मुलाबाळांचा संसार सगळं सांभाळत त्याप्रमाणे तुम्ही जाऊन बसलात. तर ह्या गोष्टी मला अतिशय आवडल्या, की प्रत्येकाने हे नोट करण्यासारखं आहे, की आपल्या आयुष्यामध्ये आपण सगळं करत आपल्या वेळेनुसार जाऊन बसू शकतो. म्हणजे आता मला एक सांगावं वाटतं, की सगळेजण सांगतात ना, की आम्हाला ध्यानासाठी वेळ नाहीये किंवा मला खूप ना माझं बिझी शेड्यूल आहे. मी कधी पण मी ध्यानाला सुरुवात केल्यावर मी 11 ते 12 आणि मला इतकी दिव्य अनुभूती म्हणजे मला असं वाटायचं, की त्यावेळेस 11 ते 12च्या वेळेस, की पृथ्वी मध्यावर येऊन म्हणजे मला तो फार अनुभव छान वाटायचा, की कुठेतरी सगळं शांत झालंय पृथ्वी मध्यावर आणि इतका सायलेन्स मी अनुभवायची त्यावेळेस त्या मेडिटेशनमध्ये, की आजूबाजूला जरी किती कलकल काही असलं तरी माझ्या ह्याच्यावरती अजिबात अफेक्ट होत नव्हता. त्यामुळे आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या, संसारातल्या सगळ्या गोष्टी सांभाळून आपल्याला ध्यान करायचंय. आपल्याला ध्यान करायचा हा संकल्प आपण घ्यायला पाहिजे. संकल्प घेऊन त्यायोगे आपली वेळ कुठली आहे ती आपल्यासाठी योग्य आहे. नन अदर की मला ब्रह्ममुहूर्तालाच उठायला पाहिजे. काही गरज नाही. जसं ओशो सांगतात, "जब तुम जागोगे वही ब्रह्म मुहूर्त है." ब्रह्म. तर तसंच आहे. माझ्या आयुष्यात तर मी तेच अनुभवलं. मला जेव्हा वाटेल तेव्हा मी बसायची मेडिटेशनला. मला सगळे म्हणायचे, "काय वेड लागलंय का? कधीही बसते." हो म्हणते, "मला मला छान वाटते. मला कळतंय, की आता मला मेडिटेशनला बसायचंय." खूप मोठा संदेश दिला तुम्ही नेहाताई. आपल्या जेव्हा आपण ध्यान प्रसार-प्रसार करतो किंवा आपण आपल्या लोकांना ध्यानाबद्दल सांगतो, तर पहिला हाच पॉइंट असतो, की आम्हाला वेळ नाहीये, की हं. आमचं हे काम आहे, आमचा हा प्रोफेशन आहे, व्यवसाय आहे. पण इथं वेळेच्या पलीकडे आपण जातोय, की ध्यानासाठी तुम्हाला वेळेची गरज नाहीये, श्वास आपलेच आहेत. त्यामुळे कुठल्याही वेळी आपण करू शकतो. अजून एक महत्त्वाचा पॉइंट मला तुमचा सांगायचा आहे, तो म्हणजे की अहंकार जो पिता ज्या पद्धतीने तुमच्याशी बोलायचे आणि तुम्हाला ते त्यावेळी जरी वाटलं, की हे असं का बोलतायत, त्यांच्या बोलण्यामध्ये असं का आहे? पण आता कळतंय, की जसे आई-वडील आपल्या मुलांना चांगले संस्कार देण्यासाठी अहंकार जो आहे, त्यासाठी ह्या सगळ्या आपले गुरु आपल्याला ह्या पद्धतीने सांगतात. आता नेहाताई मी एवढं विचारेन तुम्हाला, की बरेच जसं आपल्या वेळेनुसार प्रश्न असतात लोकांचे, की वेळ नाहीये. त्याप्रमाणेच आपण जरी ध्यानात असू, तर आपल्या घरातली बाकीची लोकं ध्यानमध्ये नसतात, ध्यान साधनेमध्ये नसतात. मग अशा वेळी घरातल्यांचा बऱ्याचदा सपोर्ट मिळत नाही किंवा अशा गोष्टी होतात किंवा त्यांना माहीत नसतं त्यामुळं. तर मग अशा वेळी आपण काय करू शकतो, की जर कशा या पद्धतीने आपण पुढे जाऊ शकतो ध्यानामध्ये? जेव्हा मी ध्यान मार्गात आले तेव्हा मी सांगितलं, की माझ्या घरात भक्ती मार्ग होता. आणि सगळं पूजा, व्रत, वैकल्य सगळं असायचं आणि मग मला तर ध्यानाचं महत्त्व पटायला लागलेलं, की आपण ध्यानात किती वेळ द्यायचा आहे. बरं समोरच्याला म्हणजे असं वाटायचं, की "अरे हे काय करतायत?" असं. पण पत्रीजींचं एक होतं, की संसार में निर्वाण आणि संसारात सगळ्यांना सांभाळून घ्यायचंय आपल्याला. म्हणजे आता माझ्या घरात माझ्या सासूबाई वगैरे ध्यानात यायला थोडा वेळ लागला त्यांना. पण आणि ध्यान करत होत्या, पण तरी त्यांना भक्ती मार्ग त्यांच्या त्यासोबत भक्ती मार्गही चालू होता. तर मला त्यांच्या फ्री विलचा इथं रिस्पेक्ट करायला पाहिजे. आणि असं नाहीये, की मी ध्यानी झाले म्हणजे घरात सगळे ध्यानी होतील. अजिबात काही नाही. आणि मी ध्यान करायला लागल्यावर घरातली सगळी परिस्थिती बदलेल किंवा सगळं छान-छान असेल, असंही काही नाहीये. ध्यानामुळे परिस्थिती सगळी आहे अशी राहते. आपल्यामध्ये म्हणजे मला त्यावेळेस असं वाटलं, की माझ्यात दुसऱ्यांना समजून घेण्याची वृत्ती आली. माझ्यात अंडरस्टँडिंग आलं, अरे त्यांचा भक्ती मार्ग आहे, त्यांचा श्रद्धा आहे. त्या श्रद्धेला मला तडा नाही जाऊ द्यायचा. मी माझं त्यांच्यावर सोपवणार नाही. भले मी माझ्या कृतीतून दाखवेल त्यांना, की मी ध्यान करते. माझ्यात काय बदल होतात तुम्ही बघा किंवा तुम्ही पण मी कुणावर इथं जबरदस्ती करणार नाहीये संसार. म्हणजे माझ्या घरात तरी माझी मुलं त्यावेळेस माझ्याबरोबर येऊन ध्यानाला बसायचे. अजूनही माझे मिस्टर करतात रोज ते माझ्याबरोबर ध्यानाला बसतात. पण रेग्युलर सगळेजण ध्यान करतील किंवा आपल्या काही पूर्वीच्या धारणा आहे सोडतील, अजिबात नाहीये. त्यांना ते धरून ते ध्यान करतायत हेच खूप आहे. त्यामुळे मी प्रत्येकाला एक सांगेल, की आपण ध्यानात आलोय, आपल्याला काही म्हणजे आपली आध्यात्मिक इथं उन्नती होतीये. आपल्याला वाटतंय, की सगळ्यांनी ध्यान ध्यान करावं घरातल्यांनी. तर प्रेमानं समजून सांगावं, आपल्या कृतीतून दाखवावं, पण जबरदस्ती करू नये. की जेणेकरून वातावरण बिघडेल घरातलं.
आणि एक तणाव निर्माण होतो मग आणि मग आपल्यामध्ये आणि त्यांच्यामध्ये एक दरी तयार होती. तर असं कधी करायला नाही पाहिजे. मला असं वाटतं, की पत्रीजी नेहमी आले, की घरी यायचे. त्यामुळे घरात जरी कोणी ध्यान करत असेल, नसेल तरी सगळ्यांच्या प्रेमानं राहत होते. असं नाही, की जे ध्यान करतायत म्हणजे ते खूप गुड पर्सन आहे किंवा काय. हे एक आहे, हे एक मिथ्या मला असं वाटेल, की आपण ध्यान करतो म्हणजे फार ग्रेट आहोत. अजिबात नाही. आपणही सर्वसामान्यांसारखेच आहोत. काहीच नाही, फक्त आपल्यात थोडासा अवेअरनेस, एक सजगता आपल्यामध्ये थोडीशी आली आहे, एवढं मला वाटते. पण पण आपणही तसेच आहोत. खूप छान नेहाताई, खूप छान उत्तर सहजपणे तुम्ही सांगितलं आणि हे अनुभवातून आलेले बोल आहेत. त्यामुळे हे सगळ्यांना रिलेट होतायत. सगळेजण याला कनेक्ट करू शकतायत आणि सगळ्यांना असं वाटतं, की मी ध्यान करते, मला अनुभव येतात. हेच अनुभव सगळ्यांनी घ्यावेत. त्यामुळे ती आतून एक तळमळ आहे. पण सुरुवात आपण आपल्यापासून करायची आणि हळू ते सुद्धा आपल्याला बघून आपली व्हायब्रेशन्स किंवा आपल्या बदल बघून तेही ह्याच्याकडे येतील. तर हे खूप छान तुम्ही आमच्याबरोबर शेअर केलं. नेहाताई मला आता आवडेल ऐकायला, की तुमचे ध्यानात आल्यानंतरचे, आधीच्या तुम्ही आणि नंतरच्या तुम्ही, ह्यामध्ये तुम्हाला काय बदल जाणवत होता? आणि सोबतच असं काही शरीरामध्ये शारीरिक व्याधी असतील, असे काही बदल अनुभवले का? प्लस तुमच्या घरातली जर कोणी लोकं त्याच्यामध्ये ध्यानाला सुरुवात ज्यांनी केली, कारण भक्ती मार्गातून असं कोणी आलं का ध्यानामध्ये आणि त्यांचे अनुभव काही होते का? ते तुम्ही प्लीज आमच्याबरोबर शेअर करा. येस. नक्कीच ध्यानात आल्यावर पहिल्यांदा तर ना मुळात मला ना मायग्रेनचा खूप त्रास होता. म्हणजे अजूनही कधीतरी होत होतो. असं नाही की 100%. पण जी तीव्रता होती ती कमी झाली. मला पूर्वी फार त्रास व्हायचा म्हणजे मला सोलापूरमध्ये आपण राहतो म्हणजे ऊन आहे इथे खूप. जरा जरी उन्हात गेलं तरी माझं लगेच आलं की डोकं दुखायला लागायचं. पण ती तीव्रता कमी झाली. ध्यानामुळे आजारांची तीव्रता कमी होती. पण अगदी 100% असं नाही म्हणू शकत आपण 100%. पण नक्कीच तीव्रता कमी झाली आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे शारीरिक बदल म्हणजे की एक स्ट्रेंथ वाढली आपली. एक एक ध्यानामुळे ना एक आत्मिक ताकद आपण म्हणू, आत्मिक शक्ती आपल्याला मिळते. ती एक ध्यानातून मला ती फार जाणवतं मला, की पूर्वीची मी आणि आताची मी. आता माझ्यात खूप सारे पेशन्स आहेत. मला जाणवतं आणि आता माझा बघण्याचा दृष्टिकोन खूप बदललेला आहे. पूर्वीची मी आणि आताची मी मला बदल खूप छान आणि हा एक सुंदर बदल आहे. ब्युटिफुल ट्रान्सफॉर्मेशन आपण म्हणूया. हे मला जाणवतं नेहमी. म्हणजे हे होतं, हे शारीरिक आहे, मानसिक मानसिक आहे, भावनिक आहे आणि आत्मिक पण मी अनुभवतेच आहे. तर तिन्ही ह्याच्यावर हे होतं. म्हणजे तुम्ही जसं म्हणता, की पितामह नेहमी म्हणायचे, की बदल किंवा अनुभव म्हणजे केवळ तुम्हाला थर्ड आयमध्ये दिसणंच नाही, की काही हा रंग दिसला किंवा हे दिसलं. तर असं नसून तुमच्या शारीरिक ह्याच्या आपण ज्याला 7 बॉडीज म्हणतो. तर मेंटल बॉडी असेल, इमोशनल, भावनिक या सगळ्यामध्ये तुम्ही बदल अनुभव केला. येस. जे पत्रिजींनी 7 प्रकारचे पहिले एक्सपिरियन्स सांगितले ते म्हणजे सगळ्यांना येतीलच असे नाही. काहींना काही कलर्स दिसतात, काही येतात. तर ते हे प्रायमरी सगळे अनुभव आहेत. हे येत असतात. कधी-कधी खूप सारे काही थर्ड आय ओपन म्हणजे काय, की आपण ॲस्ट्रली कुठेतरी म्हणजे आपण गेलोय किंवा अशा अनुभव अनुभव पण येतात. पण हे सगळे अनुभव आहेत तिथे. मुळात सगळ्यात महत्वाचा अनुभव म्हणजे आपल्या डे टू डे लाईफमध्ये आपल्यामध्ये काय बदल झालाय? हे आपल्या आत्ताच्या जीवनामध्ये कारण आत्ता मला ध्यान काय उपयोगी पडतंय? मला ना, की मी मृत्यूनंतर मी काहीतरी खूप काही मिळवणार आहे आणि मी एक चांगला सोल बनून जाणार आहे. हे नाही, मला आत्ता ह्या क्षणी, आत्ता वर्तमानात हे ध्यान कसं मला उपयोगी पडतंय? किंवा पत्रिजींनी जे सांगितलंय ध्यान, सज्जन सांगत्य, स्वाध्याय ह्याचा माझा डे टू डे लाईफमध्ये कसा मला त्याचा प्रभाव येतो किंवा त्याचा फायदा मला कसा होतो. हे मात्र मी अगदी अनुभवलं आणि पत्रिजींनी खरंच ना इतके महान गुरु आहेत पत्रिजी. इतक्या सोप्या भाषेत त्यांनी ध्यान सांगितलंय. फक्त सहज आणि सोपं हे आनापानसती ध्यान. त्याच्यात त्यांनी ध्यान, सज्जन सांगत्य, स्वाध्याय सांगितलेला आहे. किती सोपा मार्ग आहे, काहीच नाहीये. आणि जमलं तर सेवा करा म्हणे. सेवाही काय फार त्यांनी कंपल्सरी नाही सांगितलेलं. बरं आता माझ्यात तर अनुभव आलेला मला, की शारीरिक माझ्या व्याधी थोड्या कमी झाल्या. सगळं काही होतं. पण माझ्या सासूबाईंचा मी अनुभव सांगेन.
माझ्या सासूबाई नंतर रोज येऊन ध्यानाला बसायला लागल्या आणि मग त्यांना मला वाटतं 2003 मध्ये त्यांना ब्रेस्ट कॅन्सर डिटेक्ट झाला आणि मग तो त्यांचा 3rd स्टेजला होता. आणि मग ते सगळं ट्रीटमेंट आणि ते सगळं आलं. त्यावेळेस माझ्यावरही थोडंसं घरात मी आणि कविता आम्ही दोघी सुना असल्यामुळे आमच्यावरही ते थोडंसं आलं की प्रेशर की त्यांना सांभाळणं, सगळं करणं. ह्या काळात सुद्धा आमचं ध्यान चालू होतं. आणि तेवढं त्याच्यात एक मात्र झालं की सौरभ रंजन सोलापूरला, डॉक्टर सौरभ रंजन सोलापूरलाच होता मेडिकल स्टुडंट तो. तर तो इथे माझ्या सासूबाईंना किंवा आम्हाला सगळ्यांना आम्ही त्याच्याबरोबर ध्यानाला बसायचं. तर तो खूप सारे बुक्स आम्हाला वाचायला सांगायचा. त्याचं सज्जन सांगत्य व्हायचं. तर त्या मात्र सासूबाई माझ्या एवढ्या आजारी ह्याच्यात सुद्धा त्या रोज ध्यान करायच्या. त्यांची ट्रीटमेंट झाल्यावर त्या रोज पिरॅमिडला 2-2 तास संध्याकाळी मेडिटेशनला बसायच्या आणि शेवटच्या श्वासापर्यंत त्यांनी ध्यान केलं आणि त्या अतिशय आनंदी राहिल्या. म्हणजे त्यांच्याकडे बघून ह्या कॅन्सर पेशंट आहे किंवा काही नाही, काहीही वाटत नव्हतं. त्यांनी ते हॅपीली स्वीकारलं आणि सहज त्याच्यातनं त्या बाहेर आल्या. आणि ही ताकद त्यांना ध्यानातनं मिळाली. त्या नेहमी म्हणायच्या, की त्या आपली पिरॅमिड कॅप घालून संध्याकाळी त्यांच्या बेडरूममध्ये किंवा मग खाली हॉलमध्ये माझ्या पिरॅमिड सेंटर आहे तिथे बसायच्या. जिथे-जिथे ध्यानाचे कार्यक्रम असेल तिथे त्यांना सोबत घेऊन जायचं आणि त्या ध्यान करायच्या. तो एक अनुभव खूप मला जाणवला. म्हणजे आपण असं म्हणू शकतो, की भक्ती मार्गात पूजा आणि आपण जे करतो तिथून सासूबाईंनी ध्यान मार्ग स्वीकारला आणि जे आपल्या आलेला जो शरीराचा आजार आहे, ते सहन करायची ताकद आपल्या आत्म्यातून जी आपण येती म्हणतो, जसं तुमचा पण तो अनुभव आहे. तसंच अगदी त्यांना सुद्धा ती ताकद अनुभवायला मिळाली. ती शक्ती त्यांना ध्यानातून मिळाली. अगदी, अगदी. अगदी बरोबर. पण शेवटी सुद्धा त्यांना हार्टचा त्रास होता, हार्ट पेशंट होत्या त्या आणि मग शेवटचे 2 महिने त्यांना थोडा जास्त त्रास व्हायला लागला, की त्यांच्या हालचाली. पण त्या रेग्युलर मी संध्याकाळी त्यांच्या जवळ बसायचे आणि त्या मग कॅप घालून बसायच्या मेडिटेशनला. म्युझिक लावून द्यायच्या आणि त्या छान ध्यान करायच्या. मग नंतर सकाळी उठल्यावर पण म्हणायच्या, "अगं रात्री झोप नाही आली ना, तर मी कॅप घालून बसून घेतले ध्यानाला." म्हणजे हा त्यांचा तो मला फार आवडला, की बदल. त्यांनी कुठे खूप तक्रार करत बसल्या हं. नाहीत. आणि शेवटचा दिवस त्या पुत्रदा एकादशीला गेल्या आणि इतक्या शांतपणे गेल्या आणि चेहऱ्यावर त्यांच्या म्हणजे मी असं कधीही बघितलं नाहीये. त्यांच्या चेहऱ्यावर एक दिव्य हास्य होतं. आणि त्या जेव्हा गेल्या, जेव्हा त्यांना नेत होतं तेव्हा आपल्याकडं 2024ला ह्याचं पूजा ह्याचं होतं ना अयोध्येचं. हं. हं. तर ती सगळीकडे वाजत-गाजत सगळं चाललेलं होतं आणि त्या ह्याच्यात त्या गेल्या. किती सेलिब्रेशन म्हणजे मृत्यूचं सेलिब्रेशन पण सेलिब्रेशन. जसं ओशो म्हणतात तसं, की सेलिब्रेट करा तुमचा मृत्यू. तर खरंय. असे सगळीकडे ते फटाके वाजत होते. सगळीकडे आवाज येत होता. श्रीरामच्या मूर्तीचं हे होतं ना त्यावेळेस अयोध्येचं. तो दिवस होता त्यांचा. त्यामुळे मी ती एनर्जी फार छान केली, की ह्या किती छान चाललेल्या आहेत. आणि कॅन्सरसारखं असतं की जिथं भयानक वेदना सहन कराव्या लागतात माणसांना, त्यावेळी एवढी शक्ती फक्त ध्यानातूनच मिळू शकते. की तुम्ही ध्यानातूनच त्या कॅन्सरसारख्या रोगाचा सामना करू शकता. त्याचा रिझल्ट, परिणाम काय असेल ते असेल. पण त्यावेळी तरी आपण जिवंत असताना, ती शक्ती आपल्याला ध्यानातून मिळते. जसं नेहाताई तुम्ही मायग्रेनचा अनुभव सांगितला, तसंच मलाही मायग्रेन होता इयत्ता 9वीत असल्यापासून, 8वी-9वी पासून. मी पण अर्धी बाजू बघू शकत नव्हते अर्धा पाऊण तास आणि माझ्या ध्यान फॅमिलीसोबत मी अनेकदा हा अनुभव शेअर केला आणि जसं तुमचं आहे, की सासूबाई ध्यान मार्गात आल्या, तसंच अगदी माझ्या पण सासूबाई अजूनही त्या पूजापाठ आणि ह्याच्यामध्ये आहेत. पण त्या ध्यानाला नियमितपणे बसतात आणि ब्लड प्रेशर जे त्यांचं कायम हाय असायचं, ते अगदी पूर्ण व्यवस्थित नॉर्मलला आलं. त्यामुळं मलाही त्याचं ते साम्य वाटतंय, की आपण एकदा सुरुवात केली आपल्या घरामध्ये एखाद्या स्त्रीनी सुरू करणं आणि त्यातून. कारण तिच्याशी सगळ्या घरातल्या गोष्टी कनेक्टेड असतात. तर एकदा हं. स्त्री आली, की मग बाकी पण सगळी लोकं आपोआप ते बदल जाणवतात आपल्याला. तर तसंच तुमचं आहे. अगदी, काय अगदी. तर तुमचे खूप आभार, की तुम्ही इतका छान तो अनुभव आम्हाला सांगितला, की कसे ध्यानामध्ये आपण आल्यानंतर आपल्यासोबत आपल्या घरातल्यांमध्ये पण आपण बदल बघायला लागतो. आणि आत्ताचा एक अनुभव म्हणजे जस्ट एक आपली सिनियर पिरॅमिड मास्टर आहे ज्योत्स्ना दुस्सल सोलापूरची. तिला पण मागच्या वर्षी कॅन्सर डिटेक्ट झाला आणि ती सुद्धा
अखंड ध्यान आणि 2-2 तास ती रोज ध्यान करत होती. सेवेत येत होती आणि केबुलला पण जात होती. आणि व्यवस्थित स्ट्रॉंगली तिने ते सगळं फेस केलं आणि आज ती त्यातनं बाहेर आली आणि पुन्हा सेवा पण देतीये आणि सगळं करते ती. आज रोज रात्रीचं मेडिटेशन सोलापूरचं जे आहे ते ती घेतीये. म्हणजे स्ट्रॉंग आणि शिवाय ती वर्किंग वुमन आहे. हे सुद्धा ती करते की तिचं स्वतःचं डाएट फूडचं आहे आणि योगा टीचर आहे. सगळं सांभाळून तर तिच्याकडे बघितलं तर मला अगदी अद्भुत वाटतं. म्हणजे फार मिराकल्स आहे ते तिचं. असे खूप अवतीभोवती आहेत, की ज्यांना ध्यानातून खूप फायदा झालाय. दुसरा फायदा म्हणजे अ, मी आतापर्यंत खूप लोकांना ध्यान शिकवलं गेलंय माझ्याकडून. तर खूप लोकांना सुसाईड पासून वाचवलं गेलंय. खूप लोकं म्हणजे मी एक सांगते, की पंढरपूरचा एक तरुण मुलगा होता. आई त्याला घेऊन इथे येत होती. 3 दिवस ती पंढरपूरहून बसने इथे येत होती आणि 2-2 तास खाली बापरे! मेडिटेशनला बसत होती आणि हं. त्यांना खूप डिप्रेशनमध्ये होते आणि ते त्याच्यातनं बाहेर आले. आणि काही अशा मुली होत्या, की ज्यांचं डिव्होर्स झालाय, डिप्रेशनमध्ये गेल्या. त्यांना हे ध्यान डिप्रेशनमधून बाहेर येण्यासाठी चांगला अगदी त्याचा फायदा झालेला. हे खूप महत्वाचं तुम्ही सांगितलं नेहाताई. कारण आपण ध्यानात बसतो तोपर्यंत ठीक आहे. पण ध्यानातून जेव्हा आपण उठतो तेव्हा आपलं खरं आयुष्य सुरू होतं. आता पिरॅमिडबद्दल तुम्ही काय सांगाल? आणि पिरॅमिड ध्यानासोबत आपल्या घरातल्या इतर गोष्टींमध्ये पण कसं आपण वापरू शकतो याबद्दल प्लीज आम्हाला सांगा? पिरॅमिड एनर्जीचं पत्रिजींनी सांगितलेलंच आहे, की जे चुंबकीय ऊर्जा आहे, ती जास्त प्रमाणात खेचली जाते, मॅग्नेटिक फील्ड आणि त्याच्यामुळे आपण ध्यान अधिक प्रभावी आपलं आहे पिरॅमिडमध्ये. प्रभावी होतं. जर आपण 40 मिनिटं बाहेर बसलो, तर आपण जर पिरॅमिड बसलो, तर आपल्याला एक 10 मिनिटात जाणवायला लागतं, की व्हायब्रेशन्स त्या. हा पिरॅमिडचा अनुभव आहे आणि पिरॅमिडचे आपले खूप सारे YouTubeवर आहेत, PMC हिंदीवर पण आहेत, सगळीकडे आहेत चॅनल. ते व्हिडिओज बघा. ते पण आहेत आणि दुसरं म्हणजे आपण पिरॅमिड घरामध्ये लावलं, की त्याच्या व्हायब्रेशन्स आहेत पिरॅमिड. हां. शेवटी ती एनर्जीच आहे हं. आणि त्या व्हायब्रेशन्स आपल्याला जाणवतात आपल्या घरामध्ये किंवा आपल्या वास्तूमध्ये. मी खाली माझं इथे बेसमेंट आहे आणि बेसमेंटमध्ये हॉल आहे. हॉलमध्ये ते पिरॅमिड बसवलेले आहेत. तर त्या हॉलमध्ये गेलं की एक तर ॲक्चुअली तो बेसमेंटमध्ये आहे त्याच्यामुळे तो शांत आहे आणि पिरॅमिड अतिशय छान तिथे ध्यान लागतं. किती एनर्जी. आपलं मन शांत होण्यासाठी फार इफेक्टिव्ह आहे पिरॅमिड. विचार कमी होण्यासाठी पिरॅमिडचा उपयोग होतो. मन शांत होण्यासाठी पिरॅमिडचा उपयोग होतो. कारण ती एनर्जी आहे, ती फ्रिक्वेन्सी आहे. आपण त्याच्याशी कनेक्ट होतो तिथे. म्हणजे पिरॅमिडचा जो आकार आहे तो 3 हां. पटींनी जास्त आपल्या शरीरामध्ये वैश्विक ऊर्जा येते. मी म्हणण्यापेक्षा खूप जास्त जास्त. ऊर्जा आपल्यामध्ये येते. बरं. खूप जास्त हं. ऊर्जा हं. आपल्यामध्ये येते. कारण कधी-कधी आपल्याला म्हणजे मी माझा अनुभव सांगितले, की पिरॅमिडमध्ये मला त्या दिवशी पहिल्यांदा जाणवलं, की पिरॅमिडमध्ये बसलेली होते आणि ते तर असं वुडनचं मोठं पिरॅमिड केलेलं होतं आणि आतमध्ये 6 जण पिरॅमिडला बसू शकतात. 6 काही 9 जण मला असं वाटतं. असे बसू शकत होते पिरॅमिडला. इतकं मोठं ते होतं पिरॅमिड आणि ते असं आतमध्ये जाऊन आम्ही त्याच्या ह्याच्यात बसलो होतो. तर पहिल्या सिटिंगमध्येच मला तिथे इतकी एनर्जी जाणवली. त्यामुळे पिरॅमिडचा तुम्ही ध्यानासाठी उपयोग करा. तुम्ही जर असे बसला ध्यानाला तर विचार येतात आपल्याला. मग मन शांत व्हायला वेळ लागतो. जर ग्रुप एनर्जी असेल तर आपलं ध्यान लवकर लागेल. कारण ग्रुप एनर्जीचा फायदा आपल्याला होतो. पण असंच आपण बसलोय एकटे ध्यानाला आणि मग सगळे म्हणतात, "आज तर माझं ध्यानच नाही लागलं. खूप विचार येतात." असं झालं की मग ते काय होतं, ध्यानाला बसत नाही. त्यामुळे ते हं. विचार येतात. हां. ते ते हां, त्यांची ती तयारी नाही. पण पिरॅमिडचा तुम्ही नक्की वापर करा ध्यानासाठी. हं. पिरॅमिडचा वापर केल्याने तुम्हाला फार पटकन अनुभूती येईल, की हं. कुठेतरी माझे विचार कमी होतात. मन शांत होते. वैश्विक चेतना त्याच्यात येती आहे आपल्यामध्ये. प्राणशक्ती जास्त प्रमाणात येत आहे आणि आपल्याला तिथं अगदी शांत झाल्यासारखं वाटतं. सगळ्यात पहिला अनुभव पिरॅमिडमध्ये. आणि मग हळू मग मला तिथे खूप खूप साऱ्यांचे अनुभव आहेत पिरॅमिड खाली बसल्यावर किंवा आता कडतलला गेल्यावर मी माझा कडतलचा अनुभव सांगते. कडतलला गेले होते मी चेंबर पिरॅमिडमध्ये बसले होते वरती आणि पत्रीजी त्यावेळेस होते.
तर मला अक्षरशः असं वाटलं, की मी चेंबर पिरामिडमध्ये बसले ध्यानाला आणि नो ग्रॅव्हिटी मी अगदी हवेत तरंगतीये. म्हणजे मला तो इतका वेळ तो अनुभव होता आणि मग मला पत्रिजींनी विचारलं, की "आप जाके किंग पिरामिड में चेंबर पिरामिड में जाके बैठ गए, ध्यान किया?" तर त्यांना "हाँ सर, क्या क्या एक्सपीरियंस आया?" तर मी सांगितलं, "सर, ऐसा-ऐसा मुझे हुआ कि नो ग्रॅव्हिटी." "हाँ, कितना अच्छा." म्हणजे ते असे पण मला तिथे ती अनुभूती आली तिथे. तर अशा पिरॅमिडमध्ये नक्कीच पिरॅमिड एनर्जीचा उपयोग होतो बरं का ध्यानासाठी. आताचा लेटेस्ट मी अनुभव सांगेल. आता आम्ही जेतावनमला जाऊन आलो. जेतावनमला आम्ही दरवर्षी जाण्याचा प्रयत्न करतो. जेतावनम म्हणजे कोटाला जवळ पिरॅमिड आहे. सुधाकर सर आणि प्रभाकर सर हे दोघंच मोस्ट सीनियर मास्टर आहेत आणि पत्रिजींबरोबर खूप वर्ष हे राहिलेले आहेत. आणि पत्रिजींच्याच दिव्य मार्गदर्शनात अंडर गाईडन्स ते पिरॅमिड जेतावनमची निर्मिती झाली आपण म्हणू. तर तिथे खूप सारे पिरॅमिड्स आहेत. क्रिस्टल पिरॅमिड आहेत, मदर पिरॅमिड आहेत. आता रमण महर्षींचं त्यांनी सायलेन्स तिथं हॉल केलेला आहे, की तिथं फक्त जाऊन सायलेन्स आणि मेडिटेशन करायचंय. वा वा. अ, गोशाला आहे, गोशालावर पिरॅमिड आहे. म्हणजे हर एक चीजवर त्यांनी पिरॅमिड आहे. तर सगळ्यांनी जाऊन बघण्यासारखे. तर आता मी जस्ट लेटेस्ट एक 10 दिवसापूर्वी आम्ही जेतावनमला एक 3 दिवस राहून 4 दिवस राहून आलो आणि तिथे सायलेन्सचा आणि मेडिटेशनचा खूप छान अनुभव घेतला. खूप तर छान. पिरॅमिडचा अनुभव ज्यांना डीप ध्यान करायचं म्हणजे म्हणूनच पत्रिजींनी पिरॅमिड आणलेलं आहे ना, की नुसतंच ध्यान आहे, पण ते ध्यान लागत नव्हतं ना लोकांना असं कळत नाही. आता आपण संसारातले आपल्याला कुठे जाऊन डोंगरावर किंवा कुठे जाऊन निसर्गात होणारे ध्यान नाही होत. तर मग तुम्ही पिरॅमिड बसवा घरात आणि करा ध्यान. तीच एनर्जी आपल्याला इथे मिळेल. त्याच व्हायब्रेशन आपल्याला इथे मिळेल. त्याच्यासाठी म्हणजे घराच्या गच्चीवर वगैरे आपण करू, जसं तुम्ही तुमच्या लावा. बेसमेंटमध्ये बसवलात. हां, किंवा मग 2x2 चे वुडन पिरॅमिड आहेत जे मिळतात. पद्धतीने पहिलं तर ते सुद्धा तुम्ही लावा. चेअर पिरॅमिड आहेत. आता खूप सारे आलेत. मर्कबा पिरॅमिड आहेत. प्रदीप विजय सरांचं तर मर्कबा पिरॅमिड अतिशय इफेक्टिव्ह आहे. म्हणजे मी स्वतः त्या पिरॅमिडमध्ये ध्यान केलं, तर खूप जास्त एनर्जी तिथे मला जाणवली. तो पण एक खूप मोठा एक्सपेरिमेंट आहे. प्रदीप विजय सरांचे तुम्ही YouTubeवर हो, व्हिडिओज हो. बघा. तर त्यांचे सुद्धा आहेत. तर हो. पिरॅमिडचे मात्र इफेक्ट ध्यानासाठी ज्यांना गहन ज्ञानाची अनुभूती आवश्यक. ज्यांना आहे त्यांनी पिरॅमिडचा नक्की लाभ घ्या. आणि नसेल साधा तर साधी आपली कॉपर पिरॅमिड, फायबर पिरॅमिड घालून बसा ध्यानाला. अशा प्रकारची. येस, अशा अशी प्रकारची. अशी अशा आपण अशी करून बसू शकतो आपल्या ध्यानाचा. कारण घरामध्ये माझ्या पण प्रत्येक ठिकाणी पिरॅमिड मी वापरते आणि माझ्या ध्यान कुटुंबाला पूर्ण माहिती द्यायचा प्रयत्न केला, की तुम्ही घरातल्या फळभाज्या असतील ह्या सगळ्यांवर पिरॅमिड वापरून बघा. पाण्यावर, आरोवर पिरॅमिड हां. ठेवा. हं, हं. माठावर पिरॅमिड ठेवा. किती म्हणजे वॉटर चार्ज होतं आपण हं. म्हणू त्याच्यावर. तर पिरॅमिड एनर्जी आहेच. आणि त्याच्या चवीमध्ये पण बदल जाणवतो नेहाताई पाण्याच्या. मध्ये बदल हां, हां. जाणवतो. खरंय. आपल्याला जाणवतो. कळतं, की हे साधं पाणी आणि पिरॅमिडचं पाणी हे लगेच. मला मला तर हेच आत्ताचे हे पिरॅमिडच माहिती जे आता आपण बघतोय. पण आता हो. आम्ही प्रदीप विजय सरांच्या घरी चित्तूरला व्हिजिट दिली. तर तिथे त्यांचं 360 अँगलचं पिरॅमिड आहे. वाह! ॲक्चुअली तिथे बसलो, की पुढे पण पिरॅमिड आहेत. वरतून तर आहेत पिरॅमिड. पुढे पण आहे. आपण पूर्ण पिरॅमिडमध्ये आणि अतिशय हं, सुंदर. हं. खूपच छान आम्हाला तिथे ध्यानाची अनुभूती आली. त्यामुळे हे एक्सपेरिमेंट चालू आहे. जगभरात हं. पिरॅमिड शक्तीवर चालू आहे. आणि हे पिरॅमिड आपल्या शहरांमध्ये जिथून आपण पिरॅमिडची आपली साधना करतोय, त्या प्रत्येक शहरामध्ये त्याची स्थापना जवळ-जवळ म्हणजे त्याची माहिती कुठे मिळेल, की कुठे आहे, काय नाही? आता सोलापूरला 2 पिरॅमिड आहेत. गणेश हां. पिरॅमिड आहेत. सोलापूरला मोठा पिरॅमिड आहे. तिथं राहायची सोय आहे. इथे तुम्ही येऊन ना 2 दिवस राहू शकता. 2-3 रूम आहे तिथे. वॉशरूम सगळं आहे. तुम्हाला जर यायचं असेल तर सोलापूरला तुम्ही पिरॅमिडमध्ये इथे येऊन राहा. सोलापूर पिरॅमिड, गणेश पिरॅमिडचा ध्यानासाठी अनुभूती घ्या. अजून एक सोलापूरमध्ये वैष्णवी पिरॅमिड आहे. पिरॅमिड. हं. तिथेही तुम्ही जाऊन ध्यान करू शकता तिथे फक्त. पण गणेश पिरॅमिडला तुम्ही आता खूप सारे लोक येतात तिथं सांगली, कोल्हापूर, पुणे इथनं लोक येतात, मास्टर्स येतात आणि तिथे ध्यान करतात आणि राहतात आणि पुन्हा जातात. म्हणजे असे खूप सारे आता जेतावनमचं मी सांगितलंय, कडतलचं आहे पत्रिजींचं, बेंगलोरचं पिरॅमिड व्हॅली आहे केवढं खूप मोठं. तिथं आहे. खूप सारे पिरॅमिड आहेत. Googleवर तुम्ही सर्च केला तर हं. खूप सारे आणि शिबिर विशाखापट्टणम पण आयोजन करतात ते. जसं ठाण्याला आसनगावचे शिबिर असेल, पिरॅमिड व्हॅलीचे हां. सगळीकडे शिबिर असतात.
सगळीकडेच आहे ना. कडतलचं 21 डिसेंबर ते 31 डिसेंबर ध्यान चक्र चालूच असतं. ध्यान महायज्ञ आहे. हं. जसं ऋषिकेशचं आहे आता ऋषिकेशचं. हां. अ, ओके. 23 ऑक्टोबर ते हं. 27 ऑक्टोबर मला वाटतं आहे. हो, कोजागिरीच्या पौर्णिमेला हो. असतं ते. बऱ्याच ठिकाणी असतं. म्हणजे आपण आपल्या शहरामध्ये सुद्धा बघू शकतो कुठे पिरॅमिड आहे किंवा कुणाच्या घरी जर सामूहिक साधना होत असेल आणि पिरॅमिड असेल. मी तर म्हणते, की ज्यांना ज्यांना अवेलेबल आहे, ज्यांच्याकडे जागा आहे, त्यांनी स्वतःचं समाजासाठी, आहे. खरंय. विश्वकल्याणासाठी हे एक मोठं कार्य करा, की पिरॅमिड बांधा. पिरॅमिड बांधा. जसा महर्षी इफेक्ट आहे. यूएसचा आपण कधी हं, बघितलं हं. तर महर्षी इफेक्ट हं. आहे. मला माहीत असेल त्याच्याबद्दल. हो, हो. त्यांनी 6 महिने तिथं ध्यान केलं ध्यान आणि घेतलं. हं. क्राईम रेट कमी आला. कमी झाले. तसं हं. आपण पिरॅमिड कन्स्ट्रक्शन करू आणि ती पिरॅमिड एनर्जी आपल्या गावाला, हं. आपल्या आजूबाजूच्या लोकांना, आपल्या समाजाला त्या एनर्जीचा लाभ करून देऊ. तर सगळ्यांनी ज्यांना शक्य आहे त्यांनी पिरॅमिड बांधाच. मंदिर बांधण्या इतकं ते महत्वाचं आहे. महत्वाचं. पिरॅमिड बांधणं. म्हणजे पिरॅमिडच्या जरी एखाद्या माणसाने जरी आपल्या घरामध्ये पिरॅमिड एनर्जी स्थापन केली, तर त्याच्या आजूबाजूचा परिसर किंवा त्या अगदी आपण गाव पण म्हणू शकतो. ती सगळीकडे व्हायब्रेशन्स, ती कंपनं पोहोचतात आणि सगळ्यांना त्याचा फायदा होतो आपल्या गावाला. अगदी, अगदी. अगदी होतो त्याचा म्हणजे आमच्या सोसायटीमध्ये बऱ्याच जणी माझ्या मैत्रिणी मेडिटेशन करतात आणि त्यांनी घरात पिरॅमिड बसवले. बरेच जण इथे आले की सोसायटीमध्ये इथे खूप शांत वाटतं. मग वाटतं मला एकदम. लक्षात येतं त्यानी पिरॅमिड खरंय, एनर्जी हे खरंय, हां, खरंय. ती एनर्जी काम करते. एनर्जी काम हं. करते एवढं मात्र आहे. म्हणजे अगदी समजा नेहाताई असं म्हणू शकतो का, समजा एखादा दुष्काळी भाग आहे, जिथं म्हणजे थोडासा असे त्रास आहेत काय तर म्हणतो आता भौगोलिक. हां, आता कोल्हापूरमध्ये पिरॅमिड शेती चालू आहे. तिथं आपले मला वाटतं एक मास्टर आहे मला नाव नाही आठवत. त्यांनी हं. पिरॅमिड शेती, पिरॅमिड आणि बापरे! इव्हन जेतावनमला सुद्धा पिरॅमिड हं. शेतीच ते. हं. प्रत्येक त्यांच्या शेताच्या ह्याच्यात त्यांनी पिरॅमिडचे अँगल बसवलेले आहेत. हं, 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 हं. की ऑर्गॅनिक शेती आणि खूप जास्त ते ग्रीन काय छान भाज्या त्या जेतावनममध्ये तर आम्ही त्यांचं ते सगळंच फार्म हाऊस सुद्धा पिरॅमिड आहे. म्हणजे ते चव कशी सगळ्यांनी असेल त्या भाज्यांची मी कल्पना करते. कारण आता आपण म्हणतो खूप मातीची चविष्ट क्वालिटी हं. हे झालेली आहे, बिघडलेली आहे. खतांमुळं, केमिकल्समुळं. तर नाही, खूप चविष्ट म्हणजे मी तुम्हाला सांगते तिथं जेवण इतकं प्रसादासारखं असं अमृततुल्य ते प्रसाद जेतावनममधला. तो अनुभव फार छान होता. तिथलं पाणी, तिथलं सगळंच कारण सगळं असं जर बघितलं ना तिथं, तर जवळ-जवळ 100-150 पिरॅमिड असतीलच असे तिथं त्या बापरे! एरियात. म्हणजे बापरे! छोटे-छोटे ग्लासवर ठेवणं वरती सुद्धा पिरॅमिड आहेत त्यांचे. किती छोटे-छोटे छान. छोट्या पिरॅमिडपासून बरेच पिरॅमिड आहेत तिथे. वाह! तर पिरॅमिड आपण महाराष्ट्रात मला असं वाटतं, की खूप सारे पिरॅमिड व्हावेत महाराष्ट्रात. हां. हं. महाराष्ट्रात अवेअरनेस यावा. अ, सगळीकडेच पिरॅमिड व्हावेत. जसं पिरॅमिड ध्यानाचं महत्त्व आहे, तसं सामूहिक ध्यानाचं पण आहे का? एकत्र बसून केल्याचं? सामूहिक ध्यानाचं आहे ना, सामूहिक ध्यानाचं पतंजली ग्रुप मेडिटेशनला खूप महत्त्व दिलंय. कारण तिथे माझी एनर्जी समजा लो असेल, तुमची एनर्जी आहे, तर ती एनर्जी आपली बॅलन्स. मेंटेन होते ती, हं, बॅलन्स होते. सामूहिक ध्यानाची. हं. त्याच्यामुळे आपली लवकर जास्त म्हणतो ना, आपल्याला लवकर जास्त डीप मेडिटेशन लागतं आणि सामूहिक ध्यानाचा फायदा होतो. त्यामुळे फायदा होतो. तुम्ही जिथं जवळ असाल तिथला ग्रुप तयार करा. हं, लोकांना हं. एकत्र बोलवा, एकत्र ग्रुप मेडिटेशन करा. आजकाल तर सोलापूरमध्ये आम्ही असं केलंय, की प्रत्येक मंदिरात इथे जाऊन ध्यान शिकवतो आणि मंदिरात आता येऊन त्यांचं ते ध्यानाला बसतात. करतात. हं, म्हणजे हं. मंदिरं तर आपल्या इथं आहेतच. आहेत. प्रत्येक हं, प्रत्येक सोसायटीमध्ये मंदिर आहे. तर त्या हं. कुणाच्या घरी नको, तर मंदिरात बसा ध्यानाला. जिथे तुम्हाला त्यावेळेस डिस्टर्ब होणार नाही, त्यावेळेस जाऊन बसा मंदिरात ध्यानाला. प्रत्येक सोसायटीत मंदिर असतं, जावा. मंदिरात बसून कॅप घालून मेडिटेशन करा. बरोबर. पण सामूहिक मेडिटेशनला महत्त्व सामूहिक. आहे. आणि दुसरं म्हणजे ना 40 दिवसाचं पतंजलींनी हा चालीसा सांगितलाय. हां. ध्यान हं, चालीसा जसं आपण म्हणूया त्याला. तर हं. 40 मिनिटं 40 दिवस एका जागी बसून तुम्ही ध्यान करा आणि ती बरं. एकच वेळ निवडा. हे मी स्वतः अनुभवलंय, मी स्वतः हं, प्रयोग केला आणि खूप सारे जे आता सोलापूरमध्ये सीनियर मास्टर आहेत किंवा जी टीम आहे, त्यांनी हं. सगळ्यांनी 40-40 दिवस ध्यान केलेलं आहे. तेव्हा त्यांची ध्यानातली ध्यानात त्यांची प्रगती झाली असं म्हणू किंवा ग्रोथ झाली. की जेणेकरून एकच दिवस आता मी तर केलं होतं, तर मी रोज सांगते ना 11 वाजताच बसायची दुपारी. हं, 11 ते 12 माझं 40 मिनिटं बरोबर ध्यान व्हायचं तिथे. हं.
तर 40 दिवस कंटिन्यू ध्यान करायचं. म्हणजे हे 40 दिवसाचं ध्यान हे आपला संस्कार आहे ना, हा प्रत्येक पेशीपर्यंत जातो. 40 हां, दिवसात म्हणतो ना, पेशी आपल्या नवीन तयार होतात. तर हा संस्कार आपल्या अंतपेशीपर्यंत जातो. हां. आणि एकदा का 40 दिवस आपण ध्यान केलं, तर मला नाही वाटत आयुष्यातनं आपल्या परत ध्यान जाईल. ते आपल्या अंगवळणीच पडेल ध्यान. पडतं. आपल्या आयुष्याचा एक भाग बनून जातं, की रोज आपल्याला उठायचं आणि 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 हा खरोखर अनुभव तुम्ही तर घेतलाच असणार आहे नेहा ते तुमच्या सगळ्या लोकांसोबत. पण मी पण हा अनुभव घेते. माझी ध्यान फॅमिली बऱ्याचदा सुरुवातीला जी लोकं येतात ना, खूप दुःखातून, खूप संकटातून येतात आणि ते विचार थांबतच नाहीत. पण 4 दिवस, 8 दिवस, 10 दिवस झाले, की त्यांना असं वाटतं, "अरे, आज ध्यान नाही केलं आपण." तर ती एक सवय, एक सहज स्थिती नॉर्मल आपली लाईफस्टाईल बनून जाते. तर खरंच तुम्ही म्हणलेला हा अगदी बरोबर आहे, की आपण आपल्या जीवनशैलीचा एक भाग बनतं, की आज ध्यान नाही केलं तर माझा दिवस काही बरोबर नाही वाटत आहे मला. आणि त्यासाठी आपण असं करू शकतो का? समजा दिवसभर एखाद्याला वेळ नाही मिळाला, खूपच काम आहे किंवा काही गोष्टी असतात घरामध्ये लग्न कार्य असेल, पण मग आपण रात्री झोपण्यापूर्वी थोडी झोप कमी करून ध्यानाला बसलं तर? ध्यानाला बसणं आता ही जर बिगिनरसाठी आहे. हे हं, सगळं बिगिनरसाठी आहे, की हं, सवय होईपर्यंत. पण ध्यान ही एक अवस्था आहे. हं, 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 त्यासाठी आपल्याला डोळे बंद म्हणजे मी आता कधी-कधी मला अनुभवतं ना, की डोळे बंद करून बसणं ही तर एक बिगिनर्स म्हणजे आपली ही पायरी म्हणू आपल्याला एक-एक स्टेप चढून जायचंय. पण नंतर असं असतं, की आपल्या आत ध्यान चालूच आहे. म्हणजे आपल्याला आत आपल्यामध्ये एक म्हणतो ना, की एक मौन यायला लागतं. आणि ते मौन जाणवायला लागतं आपल्याला, की आता आपल्याला काही विचार नाही, काही नाही. शांत एकदम मौन. त्या मौनचं कसं आहे परिभाषा हेही मला सांगता नाही येणार. पण ती एक अवस्था येते आपल्याला. हळू मला अगदी साधली असं नाही, पण मी कधीतरी ती पण अनुभवलेली आहे. पण नाही झालं ध्यान, तर तेही आपल्याला गिल्ट आणायचं नाहीये. कारण संसारही सांभाळायचा आपल्याला, हेही करायचं. हं, ठीक आहे 2 मिनिटं बसा, 2 मिनिटं, 5 मिनिटं शांत बसा. थोडंसं श्वास घ्या, डीप ब्रीथिंग आणि थोडा वेळ श्वास अनुभवा. तुम्हाला आपण अवेअर आहोत ना, की माझं ध्यान नाही झालेलं आहे. हे पण ठीक आहे ना. हं, हं. हे पण ठीक आहे, की आपण तितके अवेअर आहे, की माझं ध्यान नाही झालेलं आहे. नाही झालं. कुठेतरी काहीतरी मिस होतंय. हे हं, पण आपण तेवढे पण अवेअर झालेलो आहोत. ही सजगता आपल्यामध्ये आली. हं. ध्यानामुळे सजगता यायला पाहिजे. नुसतंच आपण डोळे बंद ध्यानाचा हे सगळे प्रमुख आहे, की मन शांत होतंय, ताणतणाव कमी होतात, सकारात्मक होतो. हे सगळे आहेत. हे ठीक आहे, आहे ते. पण आपल्यात जागरूकता आली पाहिजे. ती सजगता आली, मग ती सजगता म्हणजे मग ती दिवसभरापासून ना, उठल्यापासून आणि मग ती सजगता कायम आपल्यामध्ये आहे. मग ती एक अवस्था येते ना आपल्यामध्ये. आता मी लग्नावरून म्हणजे तुम्ही आता विचार सांगता, मी माझ्या मुलाचं मागच्या वर्षी लग्न झालं, तर अतिशय म्हणजे रोज मी लग्नाच्या 15 दिवस आधीपर्यंत सेवा देत होते, सेशन्स घेत होते सगळं. मग शेवटी 15 दिवस मी थांबवलं आणि मेडिटेशन मात्र करत होते. पण शेवटी 3-4 दिवस काही नाही, कारण घरात पाहुणे वगैरे. पण मी अवेअर होते. हं, पण नंतर लक्षात आलं, की अरे आपल्याला खूप जास्त आता लो एनर्जी होतीये हं, आणि हं, हं. काही असं असतं लग्न वगैरे म्हटलं, की सगळ्या येतात, सगळ्या गोष्टी घडतात. गोष्टी येतात. मग कुठेतरी मला त्याचा इफेक्ट व्हायला लागलाय, असं हं, जाणवायला हं, हं, हं. लागलं. 5 तास ध्यान केलं. बापरे! 5 तास ध्यान केलं म्हणजे मी उठले 3 वाजता, दमलेली होती हं. तरी 3 वाजता उठले. 3 ते 6 सकाळी ध्यान केलं आणि परत मी संध्याकाळी दुपारी काहीतरी असंच 3 ते 5 बसले होते दुपारी पण. म्हणजे मी त्याच्यात अगदी 5 तास ध्यान केलं आणि माझी एनर्जी परत मी बॅलन्स केली, वाढवली. की नाही काही माझ्यावर इफेक्ट नाही का कारण हं, हाही वेळ हा ही समज येण्यासाठी, हं. माझ्यातली ही जागरूकता येण्यासाठी मला इतके वर्ष ध्यान करावे लागले. गावाला. असं एका सिटिंगमध्ये नाही, ही हं, साधना आहे. हं. तर मग हे पण होतं ना आपल्या आयुष्यात, की कुठेतरी आपण ट्रॅपमध्ये अडकतो आणि पुन्हा आपलं सगळं. त्यामुळे ट्रॅप येतात, ट्रॅपमध्ये अडकायचं नाही एवढं लक्षात ठेवायचं तुम्ही आपल्याला. अगदी प्रॅक्टिकल जे रोज घडतं ना आपल्या आयुष्यात त्यावर बोलताय त्यामुळे मला खूप आनंद होतोय, की प्रत्येक स्त्री आहे किंवा पुरुष पण असेल, घरामध्ये कार्याच्या निमित्ताने लोकं येतात आणि छोट्या गोष्टी आपल्याला सुरू होतात आणि त्यावेळी तुम्हाला हे जे जाणवलं, की अगदी तसंच ध्यान नाही केल्यानंतर जे आपल्याला बहिर्मुखता येते, की सतत ते राहून जे आपण नको ते घ्यायला लागतो आणि जसं तुम्हाला ती सजगता जाणवली, अवेअरनेस
त्यासाठी तुमचे धन्यवाद, की तुम्ही खूप छान पॉइंट सांगितला नेहाताई, की खरोखर हेच आपल्याला गरजेचं आहे, की ध्यानातून उठल्यानंतर ती जी ध्यान अवस्था ती पूर्ण वेळ ठेवायची आपल्यासोबत. अवेअरनेस, की सतत आपण डोळे हे जागे नाही, हे जागे आतले, की माइंडफुलनेस, अवेअरनेस, की हां, मी आहे. आतमध्ये जो एक भाव आहे. एक जसं तुम्ही तो म्हणताय, जो मी सांगू आहे शकत नाही. तो मी आहे, तो मी साक्षी आहे. हां, मी हे करेक्ट. सगळं करतीये. मला सगळं करायचंय. पण हं, मी साक्षी आहे. पण हे साक्षी. साधायला पण वेळ लागतो. असं हं, नाहीये की मी बोलते म्हणजे मला साधलं जातंय. हं. कधी-कधी होऊन जातात. काही होऊन गोष्टी जातं. हं, नकळतपणे होऊन जातात. हं, त्याचंही हं, फार गिल्ट घ्यायचं नाहीये. हं, हं. कारण गो विथ द फ्लो आपण प्रदीप सर नेहमी सांगतात, गो विथ द फ्लो. तसं फ्लो. आपल्याला फ्लो बरोबर करेक्ट. जायचंय आणि त्याचंही फार गिल्ट घ्यायचं नाही. ठीक आहे ना, हं. झालं, झालं. झालं. पण आपण अवेअर आहोत ना, ठीक आहे, संसारात आहोत, मायेत आहोत, हं, सगळा हं. इफेक्ट आपल्यावर होणार आहे. होणार आहे. पण ध्यानामुळे एवढाच आहे, की आपल्यात अवेअरनेस, जागरूकता, माइंडफुलनेस येतं. तर ध्यान बस. नाही झालं, हे पण मला सतत आतमध्ये टोचलं नाही पाहिजे, नाही होते. कारण त्याचा एक वेगळाच परिणाम आपण अनुभवतो नाहीतर, की अरे नाही झालं, नाही झालं असं करून. हं. पत्रिजींनी पी-एस-एस-एमची स्थापना 1990 मध्ये कर्नूल येथे केली. पिरामिड स्पिरिच्युअल सोसायटी मूव्हमेंट. ही संस्था ध्यान, शाकाहार आणि आत्मज्ञानाच्या माध्यमातून प्रत्येक व्यक्तीला अंतर्मुख करून शांत, आनंदी आणि जागृत जीवनाकडे नेणारी एक जागतिक आध्यात्मिक चळवळ आहे. पत्रिजींनी ह्या पी-एस-एस-एमचं कार्य फक्त भारतात नाही तर भारताच्या बाहेर सुद्धा पत्रिजींचं हे पी-एस-एस-एमचं कार्य चालू आहे. ह्याचं सगळ्यात म्हणजे वैशिष्ट्य म्हणजे ही एक धर्मनिरपेक्ष आध्यात्मिक चळवळ आहे. ध्यान सर्वांसाठी मोफत उपलब्ध आहे आणि स्वयंसेवकाद्वारे किंवा स्वयंप्रेरणेने ह्याच्यातून कार्य होत आहे. जसे आता मास्टर्स प्रत्येक पिरामिड मास्टर आज मला ध्यान जेव्हा मी ध्यान शिकले तेव्हा पत्रिजींनी मला सांगितलं, की "क्या कर रही हो? दिन में सोना नहीं, जाके दोपहर में सोना नहीं, जाके सबको ध्यान सिखाओ." मला पत्रिजींचा हा त्यावेळेसचा मेसेज, की "आपको सोलापुर में काम करना है, आपको सब जगह जाके ध्यान सिखाना है, घर में सोना नहीं." म्हणजे दुपारी मी झोपत होतच त्यावेळेस हं, ना, जॉइंट फॅमिली हं, वगैरे हं. म्हटलं, की आपण तर मग मी दुपारचा वेळ मग सेवेसाठी द्यायला लागले आणि हे स्वयंप्रेरणेतनं झालेलं आहे. ही जी सेवा आजपर्यंत आहे, ही स्वयंप्रेरणेतनं. पण ते मात्र मला पत्रिजींचं एक मोटिव्हेशन, प्रेरणा म्हणू त्यांच्या ह्याच्यातनं मिळालेलं आहे. आणि इथे आत्मज्ञान, आत्मनिर्भरता आणि विश्व बंधुत्वाचा प्रचार आणि प्रसार आहे हे पी-एस-एस-एम म्हणजे. त्यामुळे अतिशय छान ह्याचं कार्य चाललेलं आहे. पत्रिजी होते तेव्हाही आणि आता सुद्धा हे कार्य खूप छान चाललेलं आहे. पी-एस-एस-एमचं आहे. आणि पी-एस-एस-एमच्याच अंडर आम्ही इतके वर्ष झाले काम करत आहोत. पी-एस-एस-एमच्या अंडर म्हणजे पत्रिजींची जी शिकवण आहे, शिकवण. पी-एस-एस-एम म्हणजे पत्रिजींची शिकवण असं मी मानते. बरोबर. त्यामुळे पत्रिजींच्या म्हणजे त्याच्या शिकवणीतून जे काही मला समजलंय, मला जे उमजलंय, हं. तर ते मी त्याचाच प्रचार-प्रसार करते. पत्रिजींनी फक्त आणि फक्त आनापानसती ध्यान सांगितलेलं आहे. पत्रिजींचे इतके सारे सोलापूरला कार्यक्रम झालेले आहेत. मी पत्रिजींच्या कार्यक्रमात फक्त आनापानसती ध्यान. पत्रिजी 40-40 मिनिटं बासुरी वाजवायचे वॉव! आणि एक-एक म्हणजे एक-एक तास पत्रिजींनी हुतात्मामध्ये सगळ्यांना शांत बसवलेले. हजारो लोक. हुतात्मा तुला आता तुम्ही सोलापूरच्या आहेत माहिती बाहेर स्क्रीन लावावी लागायची आम्हाला. हं, हं. इतके लोक असायचे. बाहेर सुद्धा स्क्रीन असायची आणि इतके लोक 1 तास ध्यानात. वॉव! काहीही नव्हतं. पत्रिजींनी प्युअर अँड प्युअर आनापानसती ध्यान सांगितलेलं आहे. श्वासच आपला गुरु आहे. ते सांगायचे, "मी तुमचा गुरु नाहीये. तुमचा श्वास तुमचा गुरु आहे." असा कुठलाच गुरु नाही ना. नाही. मी म्हटलं ना, पत्रिजी मानायला मला वेळ लागला. जेव्हा पत्रिजी म्हटले, "तुम्ही तुमचा गुरु आहात," तेव्हा म्हटलं, "येस." हे जे आहे ना, हे मला पाहिजे, की इथे डिपेंडन्सी नाहीये. नकोय. इंडिपेंडंट. "अप्पो धिप्पो भव." तुम्ही तुमचे गुरु व्हा. कारण प्रत्येक वेळेस आपण गुरुचा हात आता मी बघितलंय माझ्या आईला लहानपणी किंवा मी अवती-भोवती बघितलेलं आहे. कुणाच्या ह्याच्यात धरून कशी प्रगती होईल ना आपली? खरं. कारण गुरु आहे, गुरुचं ज्ञान आहे, बरोबर आहे, सगळं आहे ते. पण शेवटी कुठेतरी आपल्याला आपल्यातलं आतलं जागं करायचंय. ते फक्त आपलंच असणार आहे.
जे आहे ते आपल्या स्वत्वातनं आपल्याला मिळणार आहे आणि ते आपलंच असणार आहे. गुरु आपल्याला मार्ग दाखवतो. हा मार्ग, हा रस्ता आहे, हे तुला चालायचं आहे. म्हणजे मला असं नेहमी म्हणायचे पत्रीजींना, की "पत्रीजी आपने मेरा हाथ थामा है और आप हमें लेके जा रहे हैं. क्योंकि कभी भी ये माया जाल है, सब भ्रम है, हम कभी भी छूट सकते हैं, लेकिन आप हमें लेके जा रहे हैं." तर असे हसायचे पत्रीजी बघून. पण खरंच आहे, की अ, चालायचं आपल्याला आहे. गुरु आहे सोबत, गुरु आहे, पण चालायचं. स्वयंप्रेरणा, स्वयंचेतना आपल्याला आपली जागृत करायची आहे. आपलं काय आहे, आपल्या मुळापर्यंत आपल्याला जायचं आहे. म्हणजे की बाहेरच्या गुरूंची साथ घेऊन आतल्या गुरुला पकडून जिथं जायचं तिथं जायचं. तस्मात् योगी भव अर्जुना जे सांगितलेलं आहे, तर आपल्याला हं. आपला योग साधायचा आहे. तर असे हे पत्रीजी आणि मग त्यांचं ते त्यांनी जेव्हा सांगितलं, तर जाओ अभी घर जाके हर घर में जाके ध्यान सिखाओ. गुरुचा आदेश. कारण पत्रीजींचं काय स्थान आहे माझ्या हृदयात किंवा माझ्यात ते मला माहीत आहे आणि तेवढी जबाबदार आहे मी त्यांच्या ह्याच्यासाठी, की त्यांच्याकडनं मला जे ज्ञान मिळालेलं आहे. गुरु सानिध्यात मी जे काही शिकलेली आहे, गुरु सानिध्यात मला जे काही मिळालेलं आहे, ते आहे असं मला द्यायचं. ही जबाबदारी माझी मी समजते. ही जबाबदारी आहे माझी, की गुरूंनी हे सांगितलं ॲज इट इज मी सांगेन. माझा अनुभव हा माझा आहे, मी सांगेन. हा मला आलाय. पण हे पत्रीजींचं ज्ञान आहे आणि पत्रीजींनी हे सगळ्यांसाठी सांगितलेलं आहे. आणि खरंच इतकं छान पत्रीजींनी हे सगळं म्हणजे माझा अनुभव म्हणजे मला ना असं प्रत्येक वेळेस त्यांनी असं हे करून काढलंय बाहेर त्याच्यातनं. मी फक्त एकदा माझ्या मुलांची पहिल्यांदा ओळख करायला सांगितलं, तर असे माझ्याकडे बघितले. मुलांना भेटले, जावा म्हटलं, हा म्हणजे खूप मोठा इन्सिडेंट आहे. मी काय आता थोडक्यात सांगते. सगळं झाल्यावर, सगळे गेल्यावर इतके लोकं बसलेले. मुलं गेले स्कूलमध्ये, म्हणजे मुलांना मी सोडलं आणि खाली पिरामिड सेंटरमध्ये आणि असे बघितले पत्रीजी माझ्याकडे आणि माझ्याकडे बघितले, पण ठीक आहे म्हटलं काही नाही. पण तो जो तिथला सत्संग होता, पत्रीजींनी सुरू केलं. बंदर की भी फॅमिली होती, बंदर के भी बच्चे होते हैं, बंदर की भी फॅमिली होती. हमें क्या बंदर बनना है? या हम बंदर बनने के लिए आए? त्या एका ह्याच्यातनं त्यांनी मला संसारातनं म्हणजे आहे, मी आई झालेली आहे. पण मला हं. काय फक्त आईत्व किंवा मातृत्वच निभावायचं आहे का हं. तर हे ममत्व माझ्यात म्हणजे माझ्यातलं ममत्व कसं मला डिटॅच म्हणजे करायचं आहे. पण एक डिटॅच होऊन, की फार आपण आपली मुलं काय होतं आपलं चुकतं काय? माझा संसार, मुलं, माझं आपणच बायकांचं, गृहिणींचं आयुष्य त्याच्यातच जाते. त्या स्वतःसाठी वेळच देत नाही. आपण इथं प्रत्येक जण इव्हॉल्युशनसाठी आलेलो आहोत. आपण सगळेजण इथं आपल्या स्वतःसाठी आलेलो आहोत. हे नंतर आपल्याला इथं मिळालेलं आहे, की एक व्यवस्था आहे म्हणून ही सगळी. या व्यवस्थेत राहून आपल्याला आपली आत्मोन्नती साधायची. तर हा पत्रिजींनी खूप खूप काही आहे पत्रिजींबद्दल बोलायचं, पण आपल्याला वेळ कमी आहे. परत कधीतरी बोलूयाच. नेहाताई, तुम्ही जे आत्ता बोललात ना, मी तुमचं ऐकत असताना आणि जेव्हा पितामांचं प्रेम तुम्ही अनुभवलं पुन्हा एकदा, त्या बोलण्यातून, त्या आठवणीतून तुम्ही पुन्हा तिथे पोहोचलात. मी खरं सांगते, माझ्या अंगावर पूर्ण शहारे उठले आणि ती जी एनर्जी आपण फील करतो ना, असे काटे आल्यासारखे, तर ते प्रेम येस. तुम्ही आज मलाही दिलं आणि जे ऐकतील त्या सगळ्यांपर्यंत खरोखर ती एनर्जी पोहोचलीये. पितामांचं जे प्रेम आहे आणि तुम्ही म्हणताय तसं यू कान्ट एक्सप्लेन इट, हाऊ यू आर फीलिंग राइट नाऊ. तुमच्या मनामध्ये जे भाव आहेत ना, ते केवळ तुम्ही फील करू शकता. आपण ते तितकी शब्द नाहीये की जी पॉवर की जे आपण कुणाला सांगू, की मला कसं वाटतंय आणि माझे काय अनुभव होते. आणि ते मी पूर्ण आता फील करते. केवळ मी पण नाही सांगू शकत कशी फील करते. खरंच अंगावर येस. असे शहारे येतायत, की जेव्हा तुम्ही ते प्रेम व्यक्त करताय हृदयामधलं. कारण पितामह तुमच्या हृदयात आहेत. आणि हे प्रत्येक पिरॅमिडमध्ये, संस्थेमध्ये मला अगदी हाच अनुभव आला. मी पिरॅमिड संस्थेला जॉइन झाले. पुन्हा सोडून एका दुसऱ्या योग संस्थेत गेले. पण जे मी इथं अनुभवलं, त्यामुळं मी पुन्हा खेचून इकडे आले. जसं तुम्ही ब्रह्मकुमारीमध्ये होता, तशी मी सहज योगमध्ये होते. पण मला माहीत नाही, पुन्हा मी अ, पितामहांच्याच मार्गात आले आणि त्या दिवशी निर्णय घेतला, आता हे लास्ट आहे. कारण पितामहांनी सांगितलेलं, की तुम्ही तुमचे गुरु आहात. हा शब्द की माय डिअर गॉड्स, माझ्या ईश्वरांनो, हे म्हणणारे आणि स्वतःला गुरुपद न घेणारे, अशी व्यक्ती मी बघितली नाही. त्यांच्या प्रत्येक कृतीतून म्हणजे ते घरी पत्रिजी नेहमी आले, की घरी असायचे. म्हणजे माझे अहोभाग्य, की
इथे जेवायला घरी असायचे. आज मॅडम आज क्या बना रहे हो? बैंगन फ्राय बनाओ, आलू म्हणजे त्यांच्या आवडीचं ते म्हणजे तो एक वेगळं नातंच एक वेगळं त्यांचं आणि माझं एक दिव्य अनुभूती मला ते सांगते ना. तर ते आले ना, की ते असे पत्रीजी कधीही की असे की मी गुरु आहे, मी खूप खास आहे किंवा असं कधी नाही. ते स्वतः यायचे किचनमध्ये, "आज क्या बनाया मैडम? आज क्या" म्हणजे वाह! आणि सगळे आप भी हमारे साथ खाने को बैठिए. म्हणजे मी एकदा इतके लोक आणि पत्रीजी यायचे म्हणजे भरपूर लोक पत्रीजींबरोबर असायचे. असायचे असे एकटे नाही की आणि मग एवढे सगळ्यांचे इतकं छान ते असायचं वातावरण आणि मग ते जेवायला असलं की मैडम सब अपने हाथ से लेंगे, सबको अपने-अपने हाथ है, अपना-अपना पेट है. आप भी अपनी प्लेट लेके आइए, आप भी हमारे साथ बैठिए. वाह! म्हणजे ते त्यावेळेस म्हणजे असं नाही की आपल्या घरात आले तर हं, आपण सगळ्यांना हं. असं नाही. ते स्वतः उठायचे, सगळ्यांना वाढायचे. ते स्वतः स्वयंपाक करायचे. इथं रेड्डी वाह! सरांच्या घरी तर कित्येक वेळा पत्रीजींनी स्वतः खूपदा मी बघितलंय त्यांना. स्वतः ते स्वयंपाक करायचे. इतकं छान स्वयंपाक अतिशय उत्कृष्ट स्वयंपाक करत होते पत्रीजी. त्यांच्या हातचं तुम्ही जेवलात म्हणजे काय? किती खूप भाग्य वेळा, म्हणायचंय. खरंच. खूप वेळा जेवले पत्रीजींच्या ह्याच्यात म्हणजे आणि असे विचारायचे. पण त्यांच्यातलं ना मला एक आठवतं, की आपण कितीही मोठं असलो ना, तरी आपल्यातलं बालिश पण आपण जपायला पाहिजे. असे ते असे ते अशी "कैसी हुई खरंच. मैडम सब्जी? सब्जी अच्छी हं. लगी आपको?" मग ते इतकं निरागसपणे विचारायचे मला आणि ते म्हणायची, "सर बहुत ही अच्छा, बहुत यानी मला जसं ते माझ्या डोळ्यात पाणी यायचं आणि खरंय, इतकं खरंय. प्रेमानं गुरुप्रसाद मिळाला तुम्हाला खूप खूप अन्नाच्या रूपाने. खूप खरंय. प्रेमानं खाऊ घालायचे ते. प्रेमानं म्हणजे कडतलला सुद्धा गेल्यावर एवढ्या किती 25,000-30,000 लोकं असतात कडतलला आणि तिथे आम्ही गेलो होतो आणि मग मी सगळं झाल्यावर पत्रीजींना साइडला असे बसलेले होते. तिथं भेटले. मग तिथं बसलो पत्रीजींच्या जवळ आणि खूप आम्ही होतो आणि मग जेवणाचं सगळं सुरू झालं आणि पत्रीजींचं जेवण नंतर आलं. तर त्यांनी सांगितलं, "आप यहाँ ही बैठना, मेरे साथ बैठ के खाना." आणि मग मी म्हणजे इतका आनंद त्यांनी माझ्या आयुष्यात मला दिलाय दिला. ना, खरंय. खूप दिलाय. खूप छान वाटतं. पण ऐकूनच मला मस्त वाटतंय. खूप एक छान. सांगते त्याच्यासाठी ना गुरूवर म्हणजे आनंद आपल्याला सगळीकडेच आहे. आनंदाची परिभाषा म्हणजे वेगळी असेल कोणाची. पण माझी ना माझी श्रद्धा त्यांच्यावर आहे. मी हं, पूर्णपणे हं, समर्पण सरेंडर हं, आहे तिथे, हं, की हं. त्यांनी जे शिकवलंय मला तिथे सरेंडर आहे मी आणि त्यांचे शब्द माझ्यासाठी आदेश आहे आणि मी तो आदेश म्हणून सेवा देतीये. सेवा द्यायलाच पाहिजे. सोलापूरमध्ये आज खूप मोठं कार्य चालू आहे पत्रीजींचं. आम्ही जेलपासून सगळीकडे काम करतोय. हं. सोलापूर डिस्ट्रिक्ट जेलमध्ये सुद्धा महिलांसाठी आम्ही ध्यान घेतोय. अनेक कॉलेज, अनेक संस्था, अनेक सोसायटी आणि खूप मोठी टीम आहे. मी एकटीच नाहीये. हं, इथं हं, टीम वर्क आहे. हं. इथं टीम वर्क आहे आणि हे टीम वर्क केवळ आणि केवळ आम्ही पत्रीजींच्या सानिध्यात हे सगळं शिकलोय. पत्रीजींच्या संकल्पनेतनं इथं 2 पिरॅमिड सोलापूरला आहेत. 2 पिरॅमिड इथे वास्तू असल्यामुळे आम्ही नेहमीच पिरॅमिडमध्ये खूप सारे सेशन्स घेतो. सध्या आम्ही स्कूलमध्ये जाऊन मेडिटेशन खूप शिकवतोय आणि मी प्रदीप सरांचे खूप सारे सेशन्स अटेंड केलेले आहेत. हं. पत्रीजींना सुद्धा मी ह्याच्याबद्दल सांगितलं होतं, तर पत्रीजी नेहमी म्हणायचे, "ही इज अ ग्रेट मास्टर." तर मला त्यांचं ज्ञान, त्यांच्या ज्ञानाशी, विस्डमशी मी खूप कनेक्ट झाले प्रदीप सरांच्या. तर त्यांचं जे आहे टीचर्स ट्रेनिंग वगैरे, तर आम्ही इथे सोलापूरमध्ये सध्या बऱ्याच स्कूलमध्ये टीचर्स ट्रेनिंग घेतो आणि आम्हाला खूप चांगला रिस्पॉन्स मिळाला. एका वेळी 40-40 टीचर्स असतात आणि त्यांना आम्ही ट्रेनिंग देतोय. आणि 10वीच्या युथ म्हणजे 9वी-10वीच्या मुलांना आम्ही जास्त फोकस केलंय, की इथे आम्हाला लक्षात येतंय, की आता ह्या वयात इथे त्यांना बरोबर. कुठलंतरी व्यसन हं, लागायची किंवा त्यांना जास्त सोशल मीडिया ॲक्टिव्ह म्हणजे ते खूप जास्त सोशल मीडियाचा वापर करतायत, डिस्ट्रॅक्ट होतायत. हं. हे वय आहे त्यांचं. तर इथे आम्ही पर्सनली जाऊन म्हणजे आम्ही तिथं देतोच 3-3 दिवस मेडिटेशन घेतो आणि त्याचा फॉलोअप घेतो. मग हे जे आहे आम्हाला बरचसं ह्याचं मार्गदर्शन खूप जास्त आम्हाला प्रदीप सरांकडनं मिळालं. मी त्यांनाही ग्रेटफुल आहे त्याच्याबद्दल, की त्यांच्यामुळे खूप जास्त सेवा वाढली आहे आणि खूप सारे मास्टर्स तयार झालेले आहेत आणि योग्य मार्गावर काम चाललं. पत्रीजींचं तर ऑफकोर्स पत्रीजींनी आम्हाला हे सगळं हे केलंय. पण आत्ताच्या यूथ बरोबर कसं काम करायचं हं. आहे. तर ह्याचं आम्हाला गाईडलाईन प्रदीप सरांकडनं मिळालेली. हं. पत्रीजींचं तर आहेच आहे ध्यान.
हेच बेसिक आहे त्यांचंही, ध्यानच आहे. ध्यानच शिकवतोय, बाकी काही नाही. आम्ही कुठेही गेलं की हं. आनापानसती ध्यान बेस आहे. मी सगळ्याला सांगेल, सगळ्याचा बेस हा फक्त आणि फक्त आनापानसती ध्यान आहे. आपला श्वास, आपलं इनर व्हॉइस, आपलं अंतर्मन आपलं गुरु आहे. आणि हे कधी कळेल, जेव्हा आपल्या मनातली वादळे, मनातला हा सगळा चलबिचल, मनाचा गोंधळ थांबेल, तेव्हा आपल्याला आपली आंतरिक शक्ती, आपला अंतरात्म्याचा आवाज, आत्मानुभूती हे तेव्हा कळेल. आणि त्याच्यासाठी केवळ आणि केवळ ध्यान. म्हणजे ध्यानाने आपण इंट्युशन जे म्हणतो, की अंतरात्म्याचा आवाज, की काय येस. सांगतोय माझा आतला आवाज, हे क्लिअर ऐकण्यासाठी ध्यान मदत करतं. आणि अगदी. आता मी जी सेवा देते ते मला बऱ्याचदा असं इंट्युशन होतं. मी बसते सांगते ना, की आम्हाला इथे विचारायला पाहिजे इथे. तर मला हे का होतंय किंवा किंवा मला ते केवळ ध्यानामुळे. आता मी तेवढी म्हणजे मी आता ते मेसेज फॉलो करते किंवा मला काय इंट्युशन येतंय, मी लगेच शेअर करते ग्रुपमध्ये. अरे आपण असं करायचं का आपण सगळ्या जणी? तर आम्ही आणि आमचं एक बॉन्डिंग एक म्हणतो ना ग्रुप एनर्जी काम करते. कारण आम्ही सगळे ग्रुपमध्ये खूप जास्त मेडिटेशन केलंय. एकमेकांमध्ये एक छान नातं आहे, एक बॉन्डिंग आहे. आणि हे केवळ आध्यात्मिक ह्याच्यावर नाही तर आपल्या आत्ताच्याही ह्याच्यात. म्हणजे आम्ही सगळ्याचा आनंद घेतो. असं नाही आम्ही ट्रिपला एकत्र जातो कुठे, की हे एक ग्रुप एनर्जी आपण मेंटेन करायला हं, पाहिजे. हं. फक्त ध्यानासाठीच या, सेवा द्या म्हटलं, की एक ते थोडंसं मग वेगळं होतं. वेगळं लोकं होतं. कंटाळतात तिथे यायला. पत्रीजी सगळ्याचा आनंद घेत होते. पिक्चरला सुद्धा पत्रीजी येत होते सोबत. सगळ्याचा म्हणजे सगळ्याचा आनंद. त्यांनी संसार निर्माण हे हं. खूप मला पटलेलं आहे. आणि संसार सोडायचा नाहीये आपल्याला. संसारात राहून ध्यानही शिकायचं आणि शिकवायचं आहे. छान, खूप थँक छान यू. निघाले. हे पॉइंट्स खरंच मला आवडले आणि आम्ही सगळेजण यावर प्रयत्न करतोय, की आपल्या आतमधला निरागसता जसा तुम्ही पितामांचा तो अनुभव सांगितला, की बऱ्याचदा काय होतं ना, की अध्यात्मात आलो म्हणजे उगीचच सीरियस होऊन गंभीरतेने चेहरा काहीतरी धीर-गंभीर करून आपण सीरियसच खरं तर आपल्याला खुलून जगायला हे ध्यान शिकवतं. एक प्रश्न तुम्हाला फक्त हे विचारेन, की ह्या निमित्तानेच, की आपण सगळेजण आता आपली पृथ्वी माता 5व्या डायमेन्शनमध्ये शिफ्ट करते, 5व्या आयामामध्ये एक मोठं परिवर्तन सध्या आपण अनुभवत आहोत. असेन्शन ज्याला म्हणतो. तर आपण सगळेजण त्या एनर्जीमध्ये जात आहोत. तिथं आपल्याला ध्यान कसं मदत करतं? प्लस अशी कुठली पुस्तकं वाचा. तर खूप सारे आता पुस्तकं पत्रीजींनी सांगितलेलेच आहेत. आणि सगळ्यात योगी कथामृत सगळ्यांनी वाचा. हं, ऑटोबायोग्राफी योगानंद परमहंस. ते पुस्तक एक छान आहे. मला वाटतं की मी वाचलेली पुस्तकं ते सांगेल ऑटोबायोग्राफी योगानंद. पॉवर ऑफ नाऊ जे आता मी हिंदीतून वाचते आहे. मी जास्त निसर्गदत्तांचं वाचलेलं आहे. आय एम दॅटचं सुखसंवाद मराठीत आहे. आणि ते पुस्तक प्रचंड, प्रचंड मला अनुभूती त्याच्यात निसर्गदत्तांनी तेच सांगितलं ना, नेती नेती. म्हणजे जे आपण दिसतंय ते आपण नाही. त्याच्या पलीकडे आपण आहोत. त्याच्या पलीकडे काय आपण आहोत त्याचा शोध घ्यायचा आणि त्या जाणीवेत राहायचं. आपण शुद्ध जाणीव आहोत. त्यांनी सांगितलं आपण प्युअर कॉन्शियसनेस, शुद्ध जाणीव. मला जाणवतंय हे शरीर मी आहे. हे जाणवतंय मला. मी केवळ जाणणार आहे ना. हे मनात विचार येतायत जातात. मी पाहतोय, मी जाणतोय. मी म्हणजे मन नाहीये. आणि मी जाणणारा आहे. हे परत कोण जाणणार आहे? मी जाणणार आहे. जाणणार. ऑब्झर्व्ह म्हणतो ना आपण द्रष्टा आणि दृश्य तेव्हा एक होतात. तेव्हा भेद संपतो त्यातला. बरेच सांगते आणि ज्ञानेश्वरीचं तर मी 1 वर्ष वाचत होते ज्ञानेश्वरी. हं, हं. त्याच्यामुळे माऊलींचं तर काय विचारू नका. समोर आहे. उदाहरण आहे ना, त्यांनी पण इतकी उदाहरणं घेतली की मातीपासून मटका तयार, माठ तयार होतं आणि पुन्हा तो मातीतच मिसळणार आहे मटका. तसंच आहे ना आपलं. खरंय. आपण परमात्म्यापासून आलो आणि पुन्हा परमात्म्यातच जाणार आहोत. पण आपण हे माती किंवा हे घडा म्हणून हे आपण तेच बसलो तर मग कसं आपलं हे होणार. खूप सारी उदाहरणं आहेत त्याच्यात खूप छान. ज्ञानेश्वरीत. पण आता 5Dचं तुम्ही जर विचारलं तर मी विचारेल की 5D म्हणजे तुम्हाला नेमकं काय वाटतं? तुम्हाला मला तर नेमकं नेहाताई मला तर मी नेहमी माझ्या ध्यान कुटुंबाला सांगते, की 5वं डायमेन्शन जर तुम्ही कुठे ऐकलं किंवा आपले पिरॅमिड मास्टर पण ह्यावर खूप बरचसं सत्रांमध्ये सांगतात, की आपण त्या एनर्जीमध्ये जात आहोत, शिफ्ट करत आहोत. तर मला कळलेलं 5वं डायमेन्शन म्हणजे असंच आहे, की लहानपणापासून प्रत्येक जण 5व्या डायमेन्शनमध्ये आहे.
आपण जो प्रेमाचा अनुभव घेतलेला असेल कधी, की निस्वार्थी प्रेम, की एखादं कुत्रं आहे, एखादं मांजर आहे, एखादं पक्षी आहे, त्याला देतो आपण. त्याच्याकडनं काही अपेक्षा नाही करत. म्हणजे आपण ती कर्म केलेली आहेत ऑलरेडी आपल्या लहानपणापासून. म्हणजे ते आपण जगलेलो आहे. फक्त आता त्याला एक असं आयामाचं आपण नाव दिलंय का, तर अवेअरनेस जास्त व्हावा, लोकांना समजावं, की आपण आपल्या विचारांनी घडतोय. आता पुढे आपलं जे काही आहे ते आपल्या विचारांनी घडवणार आहेत. आणि त्या अवेअरनेससाठी आपण ह्या टर्म्स आपण वापरतो. पण प्रत्येक जण ऑलरेडी ते 5व्या डायमेन्शनमध्ये जगलेला आहे. फक्त आपण थोडे पुन्हा 3rd डायमेन्शन पुन्हा हे जे स्विचिंग हे मला इतकं कळलंय. मला फक्त तुमच्याकडून असा अनुभव मला घ्यायचा आहे की काय? मी जेव्हा प्रदीप सरांना ह्याचा प्रश्न विचारला होता, तेव्हा त्यांनी सांगितलं, की उच्च चेतनेची अवस्था प्रेम करुणेची जाणीव. हं. आपल्यामध्ये प्रेम आणि करुणेची जाणीव जेणेकरून पत्रीजी मला म्हणजे मी इथे परत पत्रीजींचं सांगेल एक उदाहरण, की एक असा सेशन होता आणि मला अजिबात आवडला नव्हता, की त्या आमच्या सेशन म्हणजे PSSMच्या इथल्या ह्याच्यात त्यांचं ठेवलं होतं. आणि म्हटलं पत्रीजींना लक्षात आलं, की मला ते आवडलं नाही आणि मग ते घरी आल्यावर सरळ किचनमध्ये आले आणि अशी खुर्ची टाकून माझ्यासमोर, "हाँ बोलो क्या चल रहा है इस भेजे में दिमाग में?" आणि मग मी लगेच सांगितलं मी आणि कविता, "हमें वो अच्छा नहीं लगा." अपना ही म्हणजे हमें वो अच्छा नहीं म्हटलं नाही आम्ही. हां. "तुम्हारा ये अपना अच्छा है मार्ग ये हं. क्यों ये इधर का लाना? अपना ही हं. अच्छा है." तर त्यांनी म्हटलं, "अरे सबके प्रति करुणा रखो. हां. हमारा हाईवे है, सबको हं. यहाँ जोड़ना है." हं. ये ध्यान मार्ग हाईवे है, सबको यहाँ आके जोड़ना है. किती सबके छान. प्रति करुणा रखो. तर वाह! हे जे आहे हे पत्रीजींनी तेव्हा सांगितले, की प्रेम करुणेची जाणीव, अहंकारापासून मुक्तता, अंतर्मुख आपला विकास, हे सगळे पॉइंट्स लिहून काढलेले आहे आणि हं. एकात्मतेची जाणीव. छान. तर मी नेहमी पत्रीजींना म्हणायची म्हणजे एकदा ऋषिकेशचं जे आपलं हे होतं त्यावेळेस कोरोनाच्या काळात ऑनलाईन सेशन होतं. तर हं. ऋषिकेशचं जे ध्यान महायज्ञ होतं तेव्हा मी पण मग एक सेशन घेतला होता आणि त्याच्यात मी पत्रीजी होते तेव्हा तिथे आणि मग मी सांगितलं होतं, की आता मला असं वाटतं, की तेव्हा लहानपणी जिज्ञासा होती, की काय आहे ही एक शक्ती? पण आता मला खात्री आहे, की ती एकच शक्ती आहे आणि त्याचा मला शोध घ्यायचा आहे. त्याचा मला ते मला शोधायचंय किंवा मला ते अनुभूती करायची. मला माहीत नाही. पण विश्वास आहे, की ती एकच आहे. वननेसच्या ह्याच्यात आता मी आहे. की वननेस सगळे काही धर्म, परंपरा आपल्याला सगळं दिसतंय. सगळं जे काही आहे ते एकच आहे. एकाच ह्याच्यातनं आपण आलेलो आहोत आणि एकाच परत केंद्रबिंदूमध्ये आपण जाणार आहोत. तर हे मला जाणवतं, की 5D म्हणजे काही नसून आता 3D म्हणजे अहंकार, स्पर्धा, भीती, भौतिक तणाव हे आपण 3D म्हणू, की ते हं. हं. आणि असं नाही, की आपण 5D मध्ये म्हणजे आपण की एका स्थितीत गेलोय किंवा पृथ्वी स्थितीत ते काही नाही. हे परत इल्युजन म्हणू आपण ह्याला. आपण दिवसभरात 3D मध्ये हं. असतो, 4D मध्ये असतो, 5D मध्ये पण असतो. जेव्हा आपण खूप छान ध्यानाचा अनुभव करतो, आता मी तुझ्याशी खूप छान सज्जन सांगत आपलं झालं, तर मला इथे 5Dचा अनुभव येतो. अनुभवला. पण एखादी मनाविष्ट गोष्ट बाहेर घडली किंवा काय, तर मी लगेच 3D मध्ये माझी चेतना. म्हणजे चेतना जाऊ येऊ शकते ना हं. सगळी. हं. सगळीकडे चेतना येती जाते. आपण स्थिर नाही. आपण फक्त हे अनुभवणारे केवळ आणि केवळ साक्षी आहोत. ह्या सगळ्या डायमेन्शनला आपण जाणणारे, पाहणारे केवळ आपण साक्षी आहोत. या साक्षीत्वाकडे आपण यायचं आहे, एवढं आपल्याला लक्ष द्यायचं आहे. खूप खूप सहज साध्या भाषेत तुम्ही सांगितलं नेहाताई. हा प्रश्न तुम्हाला विचारायचा मागचा पण एक हेतू होता, की बऱ्याच जणांना 5D म्हणजे काहीतरी अशी जागा आहे. कारण एका एका दादांनी मला आठवतंय म्हणजे मी मी त्यांना जज सांगेल करायला मी सांगेल, की हा कुठला पत्ता नाहीये, की आपल्याला हां. जाऊन तिथे थांबायचंय किंवा जायचंय. खरंय. खूप सारा मी म्हणेल, की इल्युजन, भ्रम किंवा खूप सारं मार्केटिंग व्हायला लागलंय सध्या ना, स्पिरिच्युअलिटीमध्ये सगळ्यात जास्त मी म्हणेल भ्रम आहे. किंवा मार्केटिंग आहे म्हणू म्हणजे सगळ्यांप्रती करुणा ठेवा. प्रेम, करुणा, वननेस, हायर सेल्फशी कनेक्शन आणि अंतर्मुख होऊन आपण आपलं ध्यान करतोय, आपली उन्नती करतोय, अहंकारापासून आपण मुक्त झालोय आणि ही म्हणजे ती एक जाणीव ज्यावेळी होती तेव्हा समजायचं आपण 5D मध्ये आहोत. पुन्हा आपण येतोच विकारांमध्ये थोडंफार ते चालू असतं. चालू. ते चालू राहणार आहे. असं काही असं होणार नाही, की आपण अगदी बॅलन्स कसा होणार ना, शेवटी एनर्जी सगळं बॅलन्स व्हायला पाहिजे. तर पण संसारात राहून निर्वाणाकडे यायचंय. तर आपण जास्तीत जास्त तिथे येण्याचा जास्तीत जास्त त्या अवस्थेत राहण्याचा प्रयत्न करूया आणि त्याच्यासाठी केवळ आणि केवळ पत्रिजींनी सांगितलेलंच परत
ध्यान, सज्जन संगती आणि स्वाध्याय. स्वाध्याय. बस ह्याच 3 याच गोष्टी आहेत. गोष्टी. बाकी म्हणजे काही नाही. केवळ आपण नेहाताई आपण ध्यान करून सुद्धा आपला जो हायर सेल्फ म्हणतो आपण अंतरात्मा त्याला जोडले जाऊ शकतो. पण त्याच्यासाठी आपल्याला स्वाध्याय पाहिजे आणि स्वाध्याय सज्जन पाहिजे. सांगत्य पाहिजे. हं. नुसतं ध्यान करून आपल्याला विस्डम कळणार नाही. नाही. आता काही अनुभव आहेत ते मला पुस्तक वाचल्यावर लक्षात आलं, अरे हां, मला हा अनुभव आला म्हणजे अरे असा आहे. आहे. अनुभव येतो आपल्याला. हं. तर हे ज्ञान आपल्याला पुस्तक वाचून येतं. सगळ्याची जोड पाहिजे. सगळ्याची जोड पाहिजे. तर ठीक आहे. पत्रीजींनी सहज सोपं सांगितलंय आनापानसती ध्यान, 18 प्रिन्सिपल आणि ध्यान, सज्जन संगत आणि स्वाध्याय. बस स्वाध्याय. हेच आपल्याला खूप मोठं आहे दिलेलं त्यांनी ज्ञान. तर आपण त्याच मार्गावर जाऊयात. खरंय. थँक यू नेहाताई. मी तुमचे अगदी हृदयातून आभार मानते. नेहाताई तुम्ही लवकर पुन्हा या आणि आमच्यासोबत ध्यान घ्या तुमचं. येस, नक्की, नक्की. नक्की आपण एकदा ध्यान करूया. नक्की. थँक यू. रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन सीताराम। सीताराम सीताराम, भज प्यारे तू सीताराम। सीताराम सीताराम, भज प्यारे तू सीताराम। रघुपति राघव राजा राम, पतित पावन